नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ आयएस अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मला। आणि आजच्या या लेक्चरमध्ये आपण काय करतोय की ज्यावर तुम्ही प्रचंड कमेंट्स केले आहेत आणि महाराष्ट्रात सर ते आम्हाला लेक्चर्स अवेलेबल नाहीत, कृपया ते लेक्चर आम्हाला अवेलेबल करून द्या। असा विषय म्हणजे प्रशासकीय कायदा किंवा प्रशासनिक कायदा, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ। ठीक आहे। आणि या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉवर अक्षरशः ठीक आहे आपण काय करणार आहोत की त्याच्या लॅटिन मॅक्झिम असतील। ठीक आहे, मॅक्झिम म्हणजे म्हणीसारखा प्रकार। ठीक आहे, म्हणजे म्हणी आपण काय म्हणतो त्याला, वाक्य वगैरे। सो लॅटिन मॅक्झिम्स असतील किंवा ग्रीक मॅक्झिम्स असतील, त्याचा अर्थ काय असतो, प्रशासकीय कायदा नेमका काय असतो, कायदा काय असतो, ह्या सगळ्या गोष्टी सविस्तर आपण जाणून घेऊया। चला सुरुवात करूया। इथं माझ्या मागे तुम्हाला एक फ्लो चार्ट दिसत असेल। ठीक आहे, हा फ्लो चार्ट काय आहे, ज्याला म्हणतात, व्यवस्थित समजून घ्यायचं की मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या व्यवस्थित लिहून घ्यायच्या, समजून घ्यायच्या। ठीक आहे, आता मी तुमच्या समोर हे लेक्चर 2-3 तास बोलेल। ठीक आहे, मिनिमम एक दीड तासाचे 2 स्लॉट्स बनतील। ठीक आहे, भाग 1 भाग 2 मध्ये आपण तसं समजून घेऊ। पण एक लक्षात घ्यायचं, मी तुमच्या समोर नॉर्मली 2 तास बोलतोय, पण लक्षात घ्या की त्याच्या मागची मेहनत जी असेल हे माझी अक्षरशः 12 ते 14 तासाची मेहनत आहे। कारण की हा जो पॉईंट आहे हा फार क्रिटिकल, ज्याला म्हणतो आपण थोडासा कॉम्प्लेक्स आहे शिकवण्यासाठी आणि समजण्यासाठी। सो लक्षात घ्यायचं की सेपरेशन ऑफ पावर्स म्हणजे काय असते, तर कोणताही देश असला त्या देशात 3 मंडळ असतात। एक ज्याला तुम्ही लेजिस्लेटिव्ह बॉडी म्हणता, ज्याला तुम्ही मराठीमध्ये कायदे मंडळ म्हणता। समजून घ्यायचं व्यवस्थित ना, एक एक मुद्दा शांततेने समजून घ्या। आता कायदे मंडळाचं काय काम आहे देशात, तर विद्यार्थी मित्रांनो, कायदे मंडळ देशामध्ये काम करत असते ते म्हणजे कायदे बनवणे, कायद्यांची काय करणे, निर्मिती करणे। ठीक आहे, कायद्यांची निर्मिती। मग आता कायदे कशाला अनुसरून करावे लागतात, तर समजून घ्या की देशात एक मोठा डॉक्युमेंट असतो ज्याला फंडामेंटल लॉ म्हणतात देशाचा, आणि देशाचा मूलभूत कायदा असतो तो म्हणजे संविधान। संविधान हा देशाचा मूलभूत कायदा असतो आणि देशात सगळे जे कायदे असतात हे संविधानाला अनुसरून असतात। मग संविधानात ज्या ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, राज्य व्यवस्थेला अनुसरून किंवा देश चालवण्याच्या अनुसरून, ठीक आहे, सो त्यासाठी आपलं कायदे मंडळ हे कायदे करत असते। कायदे करण्याचं काम कायदे मंडळ करतं, समजलं का? मग समजा संविधानाचं 395 अनुच्छेद आहेत, त्या अनुच्छेदाला अनुसरून आपल्याला कायदे करावे लागतात आणि ते निर्मिती करण्यासाठी कायदे मंडळ राहतं। केंद्र पातळीवर संसद नावाचं असतं, राज्यात राज्य विधिमंडळ असतं। त्याच्यानंतर हे कायदे निर्माण झाले की या कायद्याची अंमलबजावणी करावी लागते। फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला उदाहरण सांगतो, आर्टिकल 40 आहे। आर्टिकल 40 काय सांगितलं आपल्या संविधानाच्या, त्यांना सांगितलं की ग्रामपंचायतीचं संघटन म्हणजे बाबा ग्रामपंचायतीसाठी तुम्ही कायदे करा। मग समजून घेऊ की आपल्या संसदेने एक कायदा केला, कोणता, ग्रामपंचायत अधिनियम असं समजून घेऊ। ठीक आहे, संसद नॉर्मल राज्य करत असते पण संसदेने केला असं समजून घेऊ। आता ग्रामपंचायतचं एक्झिक्युशन करावं लागेल, म्हणजे हा कायदा अंमलात आणावा लागेल। कळलं का तुम्हाला? अंमलात आणावं लागेल। सो यासाठी या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी, लक्षात घ्यायचं, या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जे मंडळ असतं त्याला तुम्ही एक्झिक्युटिव्ह बॉडी म्हणता किंवा मराठीमध्ये त्याला कार्यकारी मंडळ म्हणतात। ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्यायचं, काय म्हणतात त्याला मराठीमध्ये, कार्यकारी मंडळ असं म्हणतात। म्हणजेच कार्यकारी मंडळाची काय भूमिका आहे की कायदे मंडळाने जो कायदा निर्माण केला त्याची अंमलबजावणी करायची। फॉर एक्झाम्पल समजून घेऊ आपण की आपण एक कायदा निर्माण केला, कोणता, की तो आहे समजा रोजगार हमी। ठीक आहे, नरेगा कायदा, ज्याला नरेगा ऍक्ट म्हणता, MG नरेगा। आता MG नरेगा ऍक्ट आहे, हा कायदा संविधानाला अनुसरून केला असं समजू आपण। आता याची अंमलबजावणी कोणाला करावी लागेल, तर या कार्यकारी मंडळाला करावी लागेल। आणि तिसरी जी बॉडी असतं, ज्या बॉडीचं नाव आहे ज्युडिशियरी, म्हणजेच न्याय व्यवस्था। या न्याय व्यवस्थेचं काय काम आहे की संविधानाचा अर्थ लावणे। लक्षात घ्यायचं, देशामध्ये संविधानाचा अंतिम अर्थ कोण लावतं, तर न्याय व्यवस्था लावते। आणि जर कायदे मंडळ किंवा कार्यकारी मंडळ आपला मनमानी पद्धतीने वागत असेल, म्हणजे संविधानाच्या विरोधी वागत असेल किंवा लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आणत असेल, संविधानाच्या विरोधी कायदे करत असेल, तर त्याला त्या कायद्याचं रिव्ह्यू करण्यासाठी म्हणजेच पुनर्विलोकन करण्यासाठी काय असतं की हे मंडळ असतं। आलं का लक्षात? म्हणजेच देशात 3 प्रकारचे मंडळ आहेत। पहिलं मंडळ आहे ज्याला तुम्ही काय म्हणता, कायदे मंडळ म्हणता, जे कायदे निर्मिती करते संविधानाला अनुसरून। त्यानंतर दुसरं मंडळ असतं कार्यकारी मंडळ, जे काय करतं
जे या कायद्यांची अंमलबजावणी करतं, आणि तिसरं म्हणजे काय, जर कार्यकारी कृती आणि कायदेकारी कृती म्हणजे या दोघांचे ॲक्शन ह्या जर संविधान विरोधी असतील तर त्याला नलिफाईड करण्याचं काम करतं, त्याला अवैध ठरवते. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगतो, आता एक लक्षात घ्या. ठीक आहे, एक एक मुद्दा व्यवस्थित सांगतोय की भारतात जे हे 3 व्यवस्था आहेत, कोणकोणत्या व्यवस्था बघितल्या आपण. पहिलं बघितलं कायदे मंडळ, ठीक आहे. दुसरं बघितलं आपण कार्यकारी मंडळ, ठीक आहे. आणि तिसरं आपण बघितलं न्याय व्यवस्था. व्यवस्थित समजून घ्या, प्रशासकीय कायदा म्हणजे 4-5 गोष्टी तुम्हाला इथे शिकाव्या लागतील. कोणत्या आहेत, काय आहेत, हे हळूहळू मी रिव्हील करतो. 2 लेक्चरमध्ये बनणार आहे, मी आताच सांगतोय तुम्हाला. कायदे मंडळामध्ये भारतात कोणाकोणाचा समावेश होतो, तर लोकसभा नावाचं सभागृह आहे, राज्यसभा नावाचं सभागृह आहे, आणि ज्यांच्या संमतीशिवाय कायदा बनू शकत नाही ते म्हणजे महामहिम राष्ट्रपती. लक्षात घ्यायचं, राष्ट्रपती जरी दोन्ही सभागृहाचे सदस्य नसले तरी त्यांच्या स्वाक्षरी वाचून कायदा बनत नाही. सो राष्ट्रपतींचा समावेश आहे. यांनी कायदा केला, संपला विषय. आता या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी राष्ट्रपती, सर मग आता राष्ट्रपती का बरं दोन्ही मंडळाचे भाग आहेत, तर लक्षात घ्यायचं की त्यांच्या स्वाक्षरीशिवाय कायदा बनू शकत नाही म्हणून ते कायदे मंडळाचे भाग आहेत. आणि देशाचा सर्व कारभार म्हणजे सगळे आदेश कोणाच्या नावाने निघतात, राष्ट्रपतीच्या, म्हणून ते कार्यकारी मंडळाचे भाग आहेत. ठीक आहे. मग राष्ट्रपती जर नसले तर त्या ठिकाणी राष्ट्रपतीला काय करणार, सबस्टिट्यूट म्हणून जे पद आहे ते उपराष्ट्रपती. ठीक आहे. त्याच्यानंतर आता राष्ट्रपती जो कोणता व्यक्ती असेल तो स्वच्छ अधिकारानुसार वागू शकत नाही, मग त्याला सपोर्ट करण्यासाठी पंतप्रधानाच्या याच्याखाली नेतृत्वाखाली काय असतं, एक मंत्रिमंडळ असतं. म्हणजेच यांच्या सल्ल्यानुसार पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार काय करावं लागतं, राष्ट्रपती वागतात, आदेश काढतात, कार्यकारी कृती करतात, अंमलबजावणी करतात. आणि देशात कोणता कायदा हा संविधान विरोधी असू नये यासाठी सल्ला देण्यासाठी एक पद असतं, ज्याला तुम्ही काय म्हणता, भारताचे महान्यायवादी. आलं का लक्षात. आणि त्याच्यानंतर भारताची जी न्याय व्यवस्था आहे, या न्याय व्यवस्थेमध्ये 2 आहेत. म्हणजे भारतात एकात्मिक न्याय व्यवस्था आहेत. सर्वोच्च पातळीवर तुम्हाला सर्वोच्च न्यायालय दिसतं, प्रत्येक राज्यागणित तुम्हाला हायकोर्ट दिसतं, आणि त्याच्या खाली दुय्यम न्यायालय म्हणजे सबऑर्डिनेट कोर्ट्स असे दिसतात. कळलं. मग सर आता देशात जे कायदे निर्मिती होते हे कशाला अनुसरून होते, तर लक्षात घ्यायचं, नॉर्मली देशात कायदे करण्यासाठी आपल्याकडे काही स्रोत आहेत. ठीक आहे. देशात काय आहे, कायदे करण्यासाठी आपल्याकडे काही स्रोत आहेत. मग कोणकोणते स्रोत आहेत समजून घ्यायचं. पहिला स्रोत आहे सर्वात मोठा, तो म्हणजे संविधान. देशाचा सर्वात मूलभूत कायदा कोणता आहे, तर संविधान आहे. आणि या संविधानाला अनुसरून आपल्याला कायदे करावे लागतात. जे कोणते कायदे असतील तर ते संविधानाला अनुसरून असतात. कारण की भारतात कसं असतं, भारतात काय आहे, भारतात आहे रूल ऑफ लॉ. पुढे काय आहे ते समजून घेऊ आपण. पण भारतात काय आहे, रूल ऑफ लॉ म्हणजे कायद्याचं राज्य. आणि ही कन्सेप्ट आपण कुठून घेतली, ही कन्सेप्ट आपण घेतली ब्रिटनकडून. रूल ऑफ लॉ म्हणजे देशात सगळ्या गोष्टी ह्या कायद्यानुसार झालेल्या पाहिजे. ठीक आहे. म्हणजे आता बघा, भारतात शासन हे कायद्यानं निर्माण केलं पाहिजे, कायद्यानं शासन नाही निर्माण केलं पाहिजे. समजलं का. शासन कोण निर्माण केलं पाहिजे, कायद्याद्वारे. ठीक आहे. शासनानं कायदे करू नये असं. म्हणजे भारतात प्रत्येक गोष्टीसाठी कायदा आहे, त्याला म्हणतो रूल ऑफ लॉ. ठीक आहे. रूल ऑफ लॉ काय करत असतं, रूल ऑफ लॉ त्या ठिकाणी लोकांना स्वातंत्र्याची हमी देत असते. ठीक आहे. मी तुमच्या समोर शिकू शकतो, तुम्ही शिकू शकता. का बरं, का होऊ शकतं, कारण की भारतात कोणता तरी कायदा आहे जो तुम्हाला शिक्षणाची परवानगी देते आणि मला शिकवण्याची परवानगी देते. तुम्ही रस्त्याने जाऊ शकता, आंतरजातीय विवाह करू शकता, तुमचा आवडीचा जोडीदार निवडू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला हवे ते खाऊ शकता, हवा तो धर्म निवडू शकता. का बरं, कारण की भारतात कायद्याचं राज्य आहे. आणि ज्या ठिकाणी मोनार्की होती, मोनार्की म्हणजे समजते ना, राज्याची सत्ता होती. बघा लक्ष द्या, जेव्हा संविधानाची सत्ता असते तेव्हा देशात काय असतं, रूल ऑफ लॉ असते. आणि जेव्हा राजा किंवा राणीची सत्ता असते, राजेशाही असते, तेव्हा त्या देशात रूल ऑफ मॅन असते. काय असतं, रूल ऑफ मॅन. समजतं. मग राजा ठरवेल, राजाचा जवळचा एखादा व्यक्ती असेल, त्यानं काही करू द्या, त्याला सूट आहे. राजा करेल, हम करे सो कायदा. सो रूल ऑफ मॅन असतं. हे कधी असतं, हे असतं नॉर्मली राजेशाहीमध्ये. मग बरेच सारे देश आहेत जिथं राजेशाही आहे, तिथं रूल ऑफ मॅन आहे. पण आपल्यासारख्या देशामध्ये काय, रूल ऑफ लॉ आहे. सगळी गोष्ट कायद्यानुसार. म्हणजे मोदीजी जी कृती करतील, भारताचे राष्ट्रपती महामहिम जे कृती करतील, तुमचे जिल्हाधिकारी साहेब, तुमचे तहसीलदार साहेब जे कोणती कृती करतील ते कायद्याला अनुसरून असेल. ठीक आहे. आता एक लक्षात घ्यायचं,
कारण की दोन प्रकारच्या राज्यांच्या कन्सेप्ट आहे. एक आहे ज्याला म्हणतात पोलीस राज्य, ज्याला काय म्हणतात पोलिसी राज्य. आता पोलिसी राज्य म्हणजे काय असतं की ज्या ठिकाणी भारतात जेव्हा इंग्रज होते, वसाहतवादी जेव्हा भारत होता, तेव्हा भारतात पोलिसी राज्य होतं. कारण की पोलिसी राज्यामध्ये दोनच भूमिका राज्य निभावतो. पहिली भूमिका म्हणजे काय, एक स्थानिक एतद्देशीय जनतेचे संरक्षण करणे. म्हणजे बघा की जेव्हा इंग्रजांची सत्ता भारतावर होती तेव्हा त्यांचं काय काम होतं, परकीय आक्रमणांपासून आपलं रक्षण करणे. आणि दुसरं म्हणजे देशात लॉ अँड ऑर्डर काय करणे, तयार ठेवणे. म्हणजे लॉ अँड ऑर्डर बघणे, शांतता आणि सुव्यवस्था बघणे, दंगे धोपे करू नये. पण जेव्हा आपण भारतीय संविधान स्वीकारलं आणि संविधानाचा जो भाग 4 आहे त्याच्यामुळे आपण काय केलं, कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. काय केलं, कल्याणकारी राज्याची निर्मिती केली. कल्याणकारी राज्य म्हणजे काय असते, कल्याणकारी राज्य म्हणजे लोकांच्या कल्याणासाठी काम करतं. फॉर एक्झाम्पल मी परीक्षा पास केली, मला परीक्षा पास केल्यानंतर मला काय मिळतं, शासनात नोकरी मिळते. ठीक आहे, चांगल्या जीवनमानाची हमी मिळते. मी जर प्रिलिम्स पास केली असेल, मेनसाठी मला सारथी किंवा महाज्योती नावाची संस्था आहे किंवा बार्टी नावाची आहे, ते मला स्कॉलरशिप देतात मेनसाठी. किंवा मी जर अपंग असेल तर मला अपंगाचा भत्ता मिळतो. ठीक आहे, किंवा मी जर एखाद्या ट्रायबल कास्टमधून येत असेल किंवा शेड्यूल कास्टमध्ये येत असेल तर मला विविध भत्ते मिळतात. मी जर आर्थिक प्रवर्गात येत असेल तर मला त्या प्रकारच्या इम्युनिटीज मिळतात. मी जर नॉन क्रिमिनलमध्ये कमी उत्पन्न गटातला असेल तर मला नॉन क्रिमिलियर मिळतं. मला शिक्षणाची सोय सरकारनं करून दिली आहे, आरोग्याची सोय करून दिली आहे. ठीक आहे, माझ्या घरात जी वीज पुरवल्या जाते ती योजना कोणती तरी आहे, माझ्या घरात गॅस सिलेंडर देण्यात आलं. म्हणजे हे सगळं काय आहे, कल्याणकारी राज्याची निर्मिती केली जाते. आणि जर कल्याणकारी राज्याची निर्मिती करायची असेल तर देशात संविधान काय करत असते, त्या ठिकाणी रूल ऑफ लॉ प्रस्थापित करत असते. आलं लक्षात. पण मला एक सांगा की देशात एवढे कॉम्प्लेक्स गोष्टी आहेत, एवढे सारे कायदे करावे लागतात, कायदे मंडळाला इतका वेळ आहे का हो? आहे का कायदे मंडळाला इतका वेळ की कायदे मंडळ काय करेल, त्या ठिकाणी दररोज काम करेल? तुम्हाला माहिती ना कायदे मंडळ वर्क कसं करतं, हे लिहून घ्या. लिहायचं असेल मी बाजूला होऊन जातो. ठीक आहे, हां चला. कायदे मंडळ वर्क कसं करतं तुम्हाला माहिती आहे. कायदे मंडळ काय करतं, अधिवेशनाच्या माध्यमातून वर्क करतं. अधिवेशन, मग अधिवेशन असतातच किती, 3 अधिवेशन असतं. एक तर बजेट सेशन असतं, इथे फक्त बजेट पारित करणेच असतं. त्याच्यानंतर एक काय असतं, एक आपण ज्याला म्हणतो पावसाळी अधिवेशन असतं. ठीक आहे, आणि एक हिवाळी अधिवेशन असतं. तुम्हाला वाटतं का की या 3 अधिवेशनामध्ये देशासाठी, म्हणजे ज्या देशामध्ये यापासून तर यापर्यंत सगळं कायद्यानं होतं आहे ना, रस्त्यावर बसता येतं का, नाही बसता येत ना, कायद्याचं राज्य आहे. नाही तुम्ही म्हटलं असतं नाही मला वाटतं तिथं मी बसेल, ठीक आहे, मला जिथं आनंददायक वाटेल, आल्हाददायक वाटेल तिथं मी बसेल, असं चालतं का, नाही चालत. आणि मग एवढे सारे जर कायदे असतील, भारतात लाखो करोडो कायदे असतील, तर मला एक सांगा, खरंच संसदेला एवढा वेळ आहे का की हे कायदे करत बसतील? आणि एक रियालिटी सांगतो, हाच रियालिटी, खरंच तुमचे संसद सदस्य काही वगळता, काही हुशार लोक आहेत, कायदे तज्ज्ञ आहेत अक्षरशः, पण काही लोकांना साधं स्वाक्षरी करता येत नाही तुमच्या आमदार खासदारांना, जे कोणी असतील. ठीक आहे, सो अशा लोकांना खरंच कायद्याचं क्रिटिकल नॉलेज असतील का, नाही. मग लक्षात ठेवायचं की जेव्हा देशाचा व्याप खूप वाढलेला असतो तेव्हा हे जे मंडळ असतं, कोणतं मंडळ, कायदे करणारं जे मंडळ असतं, ज्याला आपण काय म्हणतो, कायदे मंडळ. कायदे मंडळ आपला कायदा करण्याचा अधिकार हा कोणाला प्रदान करतं माहिती आहे का? कारण की यांच्याकडे तेवढा वेळ नाही आहे आणि यांना तेवढं नॉलेजही नाही आहे. ठीक आहे, हे काय करतात, आपला कायदा करण्याचा अधिकार जो आहे हा कार्यकारी मंडळाला प्रदान करतात. आता कार्यकारी मंडळामध्ये कोण येतात, तर कार्यकारी मंडळामध्ये तुमचं सर्व ऑफिसेस आणि सर्व ऑफिसर येतात. तुम्ही अधिकारी झाल्यानंतर तुम्ही काय बनणार आहात, तुम्ही त्या ठिकाणी कार्यकारी मंडळाचा भाग बनणार आहे. कारण की तुम्ही कायद्याची अंमलबजावणी कराल. तुम्ही नगरपालिकेत जर सिलेक्ट झाले तर नगरपालिकेत तुम्हाला कर कायद्यांची अंमलबजावणी करायची आहे. मग तुम्ही काय आहात, कार्यकारी मंडळाचा भाग आहात. कळलं का, कळतंय का? ठीक आहे. सो अशा वेळेस जेव्हा कायदे मंडळ आपले कायदे करण्याचे अधिकार कार्यकारी मंडळाला प्रदान करते तेव्हा त्याला डेलिगेटेड लेजिस्लेशन म्हणतात. काय म्हणतात, डेलिगेटेड लेजिस्लेशन. त्यालाच मराठीत म्हणतात प्रत्यायोजित विधिविधान. मग तुम्हाला हा प्रश्न पडला नसेल का कधी की सर संसदेचं अधिवेशन 20 दिवस असतं. ठीक आहे, आणि या 20 दिवसात 15 दिवस तर त्यांचे भांडणांनाच जातात, एकामेकाला शिवीगाळ करणं,
खुर्ची मारून फेकणं. मग एवढ्याच्यात हे देशासाठी लाखो करोडो कायदे करतात का? नाही करत. कारण की यांनी आपले कायदे करण्याचे अधिकार कार्यकारी मंडळाला बहाल केले. सो याला म्हणतात प्रत्यायोजित विधिविधान किंवा डेलिगेटेड लेजिस्लेशन असं म्हणतात. पण मला एक सांगा, समजा मी संसद आहे आणि तुम्ही कार्यकारी मंडळ आहात, मी माझे अधिकार तुम्हाला देतोय कायदा करण्याचे, मी नियंत्रणाचे अधिकार तुम्हाला देईल का? तुम्हाला म्हणेल का नाही रे बाबा आजपासून तूच बघून घे, नियंत्रणही तूच कर? नाही. लक्षात ठेवायचं, जेव्हा आपण प्रत्यायोजित विधिविधान करतो तेव्हा फक्त आपण कायदा करण्याचे आणि अंमलबजावणीचेच अधिकार दिले असतात. आपण नियंत्रणाचे अधिकार दिले नसतात, कारण की आपल्यालाच नियंत्रण ठेवायचं आहे. शेवटी नियंत्रण कोण ठेवेल? कायदे मंडळ. ठीक आहे. आणि नियमन पण कोण करेल? कायदे मंडळच करेल. ह्या दोन गोष्टी कधीच प्रदान केलेल्या जात नाहीत. कारण की हे जर नसेल तर हे लोक काम करतील का? नाही. हा चाबूक आहे. नियंत्रण आणि नियमन हा काय आहे? चाबूक आहे. कळतंय का तुम्हाला गोष्टी? कळतात का? हा असं होत असतं. आणि लक्षात घ्यायचं की जेव्हा जेव्हा कार्यकारी मंडळ देशामध्ये कायदा करते, काय सांगतोय की जेव्हा कार्यकारी मंडळ या डेलिगेटेड लेजिस्लेशनच्या अंतर्गत देशासाठी कायदा निर्मिती करतात, या कायदा निर्मितीला म्हणतात प्रशासनाने केलेला कायदा. म्हणजे कोणता कायदा रे? प्रशासकीय कायदा. कळलं का? सांगा. आलं का लक्षात? मला फक्त तुम्हाला सांगायचं होतं की प्रशासकीय कायदा काय असते. सो यासाठी मला तुम्हाला इतकं सांगावं लागलं की कायदा कसा असतो. म्हणजे बघा, लक्ष द्यायचं की देशाच्या कार्यकारी मंडळाने म्हणजे ऑफिसर्सने, सगळ्या ऑफिसर्सने देशासाठी केलेले कायदे म्हणजे काय असतात? प्रशासकीय कायदे असतात. कारण की देशात दोन प्रकारचे कायदे असतात. एक बघा, एक संस्था आपण घेऊ, अंबानीची संस्था. ठीक आहे. मग म्हणाल बाबा अंबानीच का घेतले? कोणती एक संस्था घेतो. ठीक आहे. नाही तर उद्या तुम्ही कमेंट करायला मोकळे, नाही का? हां, ठीक आहे. विदर्भ IAS अकॅडमी आहे. विदर्भ IAS अकॅडमीमध्ये पण काही ना काही कायदे असतील ना, की सागर सर कायदे करत असतील ना आमच्या लोकांसाठी, स्टाफसाठी वगैरे, फॅकल्टीसाठी कायदे करत असतील की कोण कसं वागायचं, कसं राहायचं. ठीक आहे. कोणत्या प्रकारचे कपडे घालायचे, विद्यार्थ्यांशी कसं बोलायचं, ऑफिस टायमिंग काय असेल, ठीक आहे, ड्रेस कोड काय असेल, कोड ऑफ कंडक्ट काय असेल, हे सगळं सागर सर जेव्हा ठरवून देतात तेव्हा त्याला म्हणतात खासगी कायदा. असतं ना, प्रत्येक ऑफिसमध्ये स्वतःचे कायदे असतात, याला काय म्हणतात? खासगी कायदा. आणि लक्षात ठेवायचं, जेव्हा गव्हर्नमेंट स्वतःसाठी कायदे करते तेव्हा त्याला काय म्हणतात? सार्वजनिक कायदा. आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं, जरी प्रथम दर्शनी तुम्हाला वाटत असेल देशात कायदे फक्त कायदे मंडळच करते, तर हा तुमचा मोठा गैरसमज आहे. ठीक आहे. ही तुमची गोड गैरसमज आहे. कारण की देशात कायदे मंडळाला एवढा वेळच नाही आहे. देशासाठी जर कायदे करत बसतो ना तर या लोकांना 24/7 म्हणजे दिवस रात्र वर्क करावं लागेल वर्षभर, तरी कायदे करू शकत नाही. सो अशा वेळेस हे लोक आपली जबाबदारी झटकतात आणि हे सांगतात की बाबा हे बघ, आम्ही तुम्हाला एक रॉ फ्रेमवर्क तयार करून देतो आणि त्याची अंमलबजावणीसाठी तुम्ही काय करा? नियम आणि उपनियम करा. आणि हे नियम जेव्हा अधिकारी करतात तेव्हा त्याला प्रशासकीय कायदा असं म्हणतात. कळलं? मग आता बघा, लक्ष द्या, सार्वजनिक कायदा जो असतो, सार्वजनिक कायद्यासाठी कोण कोण आहे? सार्वजनिक कायदा एक असतो कायदे मंडळानं केलेला, ज्याला तुम्ही अधिनियम म्हणता. बरोबर ना? काय म्हणता तुम्ही? अधिनियम. आणि हा अधिनियमाच्या अंमलबजावणीसाठी काय करावे लागत असतात? ऑफिसेसला बरेचसे नियम करावे लागतात, बरेचसे उपनियम करावे लागतात, म्हणजे रूल्स करावे लागतात आणि बरेच सारे मॅन्युअल्स काढावे लागतात. हे सगळं करण्याचं काम कोण करत असते? प्रशासकीय कायदा. म्हणजे मी तुम्हाला एक समजून सांगतो, समजून घ्या. RTI नावाचा कायदा आहे. RTI नावाचा हा संसदेने फक्त करून ठेवला आणि तो कसा लागू होईल, कोणत्या अधिकाऱ्यांना त्या संदर्भात कोणती कार्य करायची, कोणत्या अधिकाऱ्याला कोणते अधिकार असतील, ठीक आहे, अंमलबजावणी कशी करायची, हे सगळं डिपार्टमेंट करते. नियम जे आहे ना, नियम निर्मितीचं काम सगळं डिपार्टमेंट करते. ठीक आहे. सो ते जे कायदा अंमलबजावणी करण्यासाठी ते जे प्रशासन असतं, ते जे कार्यकारी मंडळ असतं, तिथला जो अधिकारी असतो हा स्वतःसाठी नियम, उपनियम आणि मॅन्युअल्स बनवते. त्यालाच आपण काय म्हणतो? प्रशासकीय कायदा असं म्हणतो. कळलं का तुम्हाला इतक्या गोष्टी? आलं लक्षात? प्रशासकीय कायदा काय असतो? मग लक्षात घ्यायचं की आता हा जो प्रशासकीय कायदा आहे, तर हा नॉर्मली हा शब्द आला कुठून? ठीक आहे. सो याच्या मागची कॉन्सेप्ट जाते ती म्हणजे फ्रान्समध्ये. कुठून जाते? फ्रान्स. फ्रान्स देश होता. या देशामध्ये एक व्यक्ती होता ज्याचं नाव होतं नेपोलियन बोनापार्ट. नाव ऐकलं का तुम्ही? नेपोलियन बोनापार्ट. फॅन आहे मी यांचा. ठीक आहे. असा व्यक्ती
ज्याने हरलेल्या सैन्याला काय केलं, एक नवीन उत्साह निर्माण करून दिला. ठीक आहे. मला यांची थेअरी खूप आवडते. मी माझ्या ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना सांगत असतो अर्धा सिलेबस कंप्लीट झाल्यानंतर. ठीक आहे. त्यांना सांगत असतो, तुम्ही ऐकून घ्या. एकदा काय झालं, नेपोलियन बोनापार्ट याला आक्रमण करायचं होतं. ठीक आहे. आणि ह्या नेपोलियन बोनापार्टनं आक्रमण करण्यासाठी आपल्या सैन्यांना म्हटलं की चला की आपल्याला आक्रमण करायचं आहे. ठीक आहे. आणि आपण काय करूया, जगत जेता होता. ठीक आहे. सो आक्रमण करण्यासाठी हा आपल्या सैन्याला घेऊन गेला आणि त्यांना सांगितलं की आल्प्स जो पर्वत आहे, या आल्प्स पर्वताला आपल्याला पार करून जायचं आहे. ठीक आहे. मग सैन्याने म्हटलं की बाबा हा आल्प्स पर्वत आहे, याला आजपर्यंत जगात कोणच पार नाही केलं. तुम्ही पहिले मूर्ख आहात की जे आमच्यासारख्या मूर्खांना सोबत घेऊन तो विचार करताय. त्यांनी म्हटलं हे बघा की तुम्ही माझ्यासोबत चाला. तुम्हाला वाटलं की इथपर्यंत माझे पाय थकले, मी काय करतो, तुम्हाला सोडून देईल. तुम्हाला म्हटलं की बाबा जा, तुम्ही तुमच्या घरी जा, आपण परत जाऊ. मग जात असताना मधात एक म्हातारी मिळाली की जिचं 80 वर्ष वय त्या आल्प्स पर्वतातच गेलं होतं. त्याला विचारलं की बाबा तू चालला कुठे, तर त्यांनी सांगितलं की आम्हाला आल्प्स ओलांडून जायचं आहे. ती म्हातारी हसली आणि म्हटलं, मूर्खांनो, की आजपर्यंत माझं 80 वर्षाचं वय झालं, आजपर्यंत एकही व्यक्ती याच्या त्या बाजूने जाऊ शकला नाही. तुम्ही कोण की जो असा विचार करताय. त्याने म्हटलं थँक्यू सो मच की तुम्ही आम्हाला एक नवीन उमेद निर्माण केली की आजपर्यंत आल्प्सला पार करून जाणारं कोणीच नव्हतं. ठीक आहे. आणि आम्ही पहिले व्यक्ती ठरू जे आल्प्स करू. आणि मग नेपोलियन बोनापार्टने त्यांना काय दिलं, बक्षीस दिलं. ते म्हातारी समजली की नाही, बंदे में कुछ बात है. आणि नेपोलियन बोनापार्ट काय झालं, आपल्या सैन्याला जाऊन गेला आणि एक पहिला जो मोठा डोंगर होता तो पार केला. त्यांनी विचारलं हाय का आल्प्स, सैन्याने विचारलं. ते बोलले नाही रे बाबा, आल्प्स काय इतका छोटा आहे का, आल्प्स ना याच्या पलीकडे आहे. सलग 4-5 दिवस चालले आणि 5व्या दिवशी ते ऑलमोस्ट एका एरियात आले होते, टिल प्लेन एरियात. असा एक समतल भाग होता मैदानी भागात. आणि सैन्याने विचारलं की साहेब आल्प्स कुठे आहे. तर त्यांनी म्हटलं की तुम्ही पहिल्या दिवशी जे चढले होते तोच काय होता, आल्प्स होता. म्हणजे आल्प्स आणि कठीणता हे फक्त तुमच्या डोक्यात असते. तुम्ही डोक्यातून जर काढून टाकले तर मग जगात ना तुमच्या समोर आल्प्स आहे ना हिमालयीन रांग आहे. कळलं का. सो असे नेपोलियन बोनापार्ट होते. कळलं. मग आता एक लक्षात घ्यायचं की नॉर्मली आता नेपोलियन बोनापार्टचा जर तुम्हाला संदर्भ द्यायचा असेल तर आता मी काय काय सांगतो त्या गोष्टीकडे व्यवस्थित लक्ष द्या. की हा जो शब्द आहे, ठीक आहे, हा की एक शब्द आहे ज्याला ड्रॉइट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असं म्हणतात. काय म्हणतात, ड्रॉइट. ठीक आहे. आता लक्षात घ्या व्यवस्थित. ठीक आहे. मी तुम्हाला आता काही कन्सेप्ट सांगतोय, कन्सेप्ट समजून घ्या. की फ्रान्समध्ये एक शब्द होता. ठीक आहे. काय होता की ड्रॉइट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. ठीक आहे. याचा अर्थ होतो की प्रशासकीय कायदा. याचा इंग्लिशमध्ये काय शब्द होतो, याचा शब्द होतो की ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. ठीक आहे. आज एक तयारी करून ठेवायची मनाशी की सर आज तुम्हाला शिकवणार आहे तर 1.5 2 तासाचे 2 पार्ट होतील, कारण की मोठा पोर्शन आहे. सो हा जो वर्ड होता कोणता, ड्रॉइट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. ठीक आहे. सो हा फ्रेंच वर्ड आहे आणि याच्यापासून ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ असा इंग्लिश शब्द तयार झाला. मग तुम्हाला विचारलं हा मूळचा कोणता शब्द आहे. तर आता हे जे होते कोण, ज्यांचं नाव होतं नेपोलियन बोनापार्ट, यांनी काय केलं, एक कॉन्सेप्ट डोक्यात आणली. व्यवस्थित समजून घ्यायचं. ज्याचं नाव होतं, ठीक आहे, व्यवस्थित समजा, काउन्सेल. आता स्पेलिंग तिकडचे असतील थोडेसे. ठीक आहे. काउन्सेल डी इटाट ही त्यांनी काय केली, एक कॉन्सेप्ट निर्माण केली, काउन्सिल डी इटाट. आता काउन्सिल डी इटाट जी आहे ही अशी एक संस्था निर्माण केली आणि न्यायालयाचे जे सगळे अधिकार आहेत या संस्थेला दिले. आणि यांना काय म्हटलं, या काउन्सिल डे इटाट. इटाट म्हणजे काय असते हे बघा, तुम्ही कप डे इटाट नावाचा वर्ड ऐकला असेल इंग्लिशमध्ये, जर तुम्ही इंग्लिश चांगलं केलं असेल. सो काउन्सिल डे इटाट ही जी एक संस्था होती, म्हणजे हे एका प्रकारचं ट्रिब्युनल होतं, प्रशासकीय न्यायाधिकरण होतं. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगतो की मी अधिकारी आहे आणि माझ्यावर जर एखादा आरोप लागला खात्याच्या संदर्भात, तर माझ्या संदर्भात पहिली केस ही जाते ट्रिब्युनलमध्ये, ज्याला मॅट म्हणतात, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. म्हणजे कर्मचाऱ्यांचे कोणतेही वाद असतील, नियुक्तींचे, प्रमोशनचे, त्याच्यानंतर जर असेल डिमोशनचे, वेतनाचे कोणतेही वाद असतील, एक्सेट्रा एक्सेट्रा कायद्यासंदर्भात, तो सर्वात पहिले हे न्यायालयात नसतात जात, हे जात असतात मॅटमध्ये,
महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल, आणि तिथं हे प्रशासकीय प्रकरणं हाताळल्या जातात आणि मग न्यायालयात जावं लागतं. MPSCच्या एखाद्या प्रश्नाला क्लेम करायची असेल, MPSCच्या विरोधात एखादी केस टाकायची असेल, तर सर्वात पहिले तुम्हाला कुठं जावं लागतं, तर ते जावं लागतं ट्रिब्युनलमध्ये. सो यांनी काय केलं, हे एक ट्रिब्युनल तयार केलं, लवाद तयार केला, आणि यांना सांगितलं की जे त्यावेळेचं त्यांचं न्यायमंडळ होतं, या न्यायमंडळाचे जे अधिकार आहेत, हे अधिकार ना त्यांनी काउन्सिल डे इटाटला दिले. आणि यांना काय म्हटलं की बाबा हे बघ, आपले जे सगळे सनदी अधिकारी आहेत, म्हणजे जे सगळे सर्वंट आहेत, सिव्हिल सर्वंट, यांच्या प्रमोशनचे वाद, यांच्या नियुक्त्यांचे वाद, यांचे पेन्शन, वेतन, भत्ते असतील, यांचे सगळे वाद आजपासून तुम्ही हाताळायचे. म्हणजे जगात पहिल्यांदा असं झालं की न्यायालयासारखे दुसरे न्यायालय निर्माण झाले. म्हणजे बघा, एकीकडे तुमचे न्यायालय आहे, ठीक आहे, हे तुमचे कोर्ट आहेत, आणि एकीकडे एक ट्रिब्युनल आहे ज्याला तुम्ही लवाद म्हणता. हे काय करतंय, टेक्निकल बाबी हाताळते. दोनमध्ये फरक काय आहे व्यवस्थित समजून घ्या. तुम्ही रेंट माझ्याकडे राहता, मी मालक आहे, आपल्या दोघांमध्ये जे कॉम्प्लेक्स वाद आहे, भाडेकरू आणि जो मालकाचा विवाद आहे, हा न्यायालयाला बरोबर समजणार नाही. कारण की न्यायालय काम करत असतं ते म्हणजे काय, कशावर काम करत न्यायालय, ते करतं पुराव्यांवर. पण लवाद जो असतो याच्यामध्ये भाडे आणि मालक यांच्या संदर्भातल्या ज्या टेक्निकल गोष्टी असणारे अधिकारी असतात त्यांचा समावेश असतो. ते त्याच्यावर बिलकुल बरोबर तोडगा काढू शकतात. कळलं का तुम्हाला? कामगारांची न्यायालय असतात, कौटुंबिक न्यायालय असतात. समजा एक नवरा बायकोचं भांडण झालं, ते जर केस घेऊन न्यायालयात घेऊन गेले तर नवऱ्याला अटक होईल, कारण की त्यानं तिला छळलं म्हणून, आणि त्या लोकांचे संबंध तुटून जातील. पण तेच जर लवादमध्ये, कौटुंबिक न्यायालयामध्ये केस जर घेऊन गेलो नॉर्मली आपण लवादासारख्या एखाद्या सिस्टममध्ये, तर ते बरोबर दोघांना समोपचारानं काढतील की बाबा का भांडता, काय प्रॉब्लेम आहे तुमच्यामध्ये, ते समजून घेऊन टेक्निकल बाबीवर काय करतात, लक्ष देतात. सो नॉर्मली ह्या सगळ्या गोष्टी आहेत. समजलं का? हा शब्द कुठून आला, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. ठीक आहे, सगळ्या गोष्टी क्लिअर होत आहेत, व्यवस्थित समजून घ्या, काही टेन्शनचं काम नाही. आणि इथे नॉर्मली लिहिण्यासारखं काहीच नाही. लिहिण्यासारखं काय आहे, पहिले तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ काय असते, कार्यकारी मंडळाची शाखा जेव्हा देशासाठी कायदे निर्मिती करते तेव्हा त्याला आपण काय म्हणतो, प्रशासकीय कायदा म्हणतो. ठीक आहे, प्रशासकीय कायदा या शब्दाचा उगम ड्रॉइट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह या शब्दापासून आला, जो फ्रेंच वर्ड आहे, आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ, ठीक आहे, असा हा इंग्लिश शब्द आहे. कळलं? आणि काउन्सिल डे इटाट पासून हे निर्माण झालं होतं, हे पण तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, आता काही महत्त्वाचे बोर्ड रायटिंग मी तुमच्या समोर करतो. याची गरज का पडते तर ह्या सगळ्या गोष्टी समजून घ्या. सर्वात पहिले आपण प्रशासकीय कायदा काय असतो समजलो. ठीक आहे, तुम्ही माझ्यासोबत काय करायचे आहे तुम्हाला, ठीक आहे, एक नोट्स मेकिंग करायची आहे. चला, सर्वात पहिले की प्रशासकीय कायदा याचा उगम कुठून झाला, कुठून सांगाल उगम, चला बोला पटापट माझ्या मागं, कुठून झाला, फ्रान्समधून झाला. कुठून? फ्रान्स. आणि काय शब्द होता, ड्रॉइट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह. ठीक आहे, आणि इथं काय झालं होतं की एक संस्था निर्माण झाली होती ज्याचं नाव काय होतं, काउन्सिल डी इटाट. ठीक आहे, ही काय होती, ही तिथल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात काम करणारी एक संस्था होती. ठीक आहे, त्याच्यानंतर प्रशासकीय कायदा जो आहे, ठीक आहे, हे कोणत्या कायद्याची शाखा आहे तर मी तुम्हाला आधीच सांगितलं की ही सार्वजनिक कायद्याची शाखा आहे. बरोबर ना, की चुकलं? मला सांगा, खाजगी कायद्याची शाखा आहे का? अधिकारी विदर्भ आयएस अकॅडमीचे आहेत का? नाही, सार्वजनिक कायद्याचे. कारण की देशात सार्वजनिक कायदे असतात. सार्वजनिक कायदे म्हणजे काय की लोकांसाठी केलेले कायदे, याला सार्वजनिक कायदा म्हणतात. मग देशात लोकांसाठी केलेले कायदे कोणते असतात? ठीक आहे, फौजदारी कायदे असतात, प्रक्रिया कायदे असतात, संविधानाचे विधिमंडळीय कायदे असतात, संसदीय कायदे असतात. हे सगळे कायदे सार्वजनिक कायद्याची शाखा आहे. त्यानंतर जर तुम्ही बघितलं, ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं की नॉर्मली हे काय करते, याचा उद्देश काय असतो प्रशासकीय कायद्याचा, ते म्हणजे सार्वजनिक हित जोपासणे. मला सांगा, कोणतंही सरकार जे काम करणार आहे हे कशासाठी काम करणार आहे, सार्वजनिक हित जोपासणे, की वैयक्तिक नाही. लक्षात ठेवायचं, सार्वजनिक हित जोपासणे हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचा काय असतो, उद्देश असतो, तर वैयक्तिक हित नव्हे. हे विचारलं जाऊ शकेल तुम्हाला. अजून तुम्हाला विचारतील की हे कायदे कोण करतात, तर लक्षात घ्यायचं की कायदे मंडळ जेव्हा आपले अधिकार, कायदा करण्याचे अधिकार म्हणजे प्रत्यायोजित विधिविधान हे कार्यकारी मंडळाला प्रोव्हाइड करते, तेव्हा कार्यकारी मंडळ म्हणजे कोण रे, प्रशासन. कोण? प्रशासन हे कायदे निर्माण करते. हे कायदे काय करते, निर्माण करते.
ठीक आहे, बघा लक्ष द्या, मला शिकवताना माझ्या फ्लोमध्ये रे असे शब्द येतात हा, जास्त मनाला लावून घेऊ नका, नाही तर मग तुम्ही जास्तच मनाला लावून घ्या, सर आम्ही तुमच्यापेक्षा मोठे आहोत. तर ठीक आहे बाबा, तुम्ही मोठे आहात, ठीक आहे, पण आम्ही काय करतो की नॉर्मली शिक्षकी पेशात आल्यानंतर असं कन्सिडर करतो की ठीक आहे तुम्ही आमचे विद्यार्थी आहात, ठीक आहे. सो त्याच्यामुळे असे एकरी शब्द, जवळीकता असते ना, एखाद्या गोष्टीची जवळीकता दाखवण्यासाठी आपण काय करत असतो, रे असा शब्द वापरत असतो. आपण आईला रे, आईला अगतुग बोलतो ना, सो मग असं आहे का की तिची डिसरिस्पेक्ट करतो, नाही, उलट सलगी असते ती जवळीकता, ठीक आहे, तेवढं फक्त भान ठेवा, ठीक आहे. हां चलो नंबर नेक्स्ट. नसेल पटत तर मग आता माझ्याकडे काहीच उपाय नाही. ओके, त्याच्यानंतर हे कायदे काय करतात, तर हे कायदे नॉर्मली एखादं जे प्रशासकीय अधिकारी आहेत, लक्षात घ्यायचं, हे कायदे का निर्माण केलं, तर प्रशासकीय जे अधिकारी आहे या प्रशासकीय अधिकाऱ्याचं संघटन म्हणजे काय, कंपोजिशन, पुढे समजून सांगतोच. त्यानंतर त्यांचे कर्तव्य, त्यांचे अधिकार आणि त्यांच्या जबाबदाऱ्या ह्या सगळ्या निश्चित करते. हे सर्व काय करतात, निश्चित करतात. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल मग सर की नॉर्मली काय असते, तर मी तुम्हाला एक सांगतो. समजा आपण एक कायदा केला, कोणता कायदा केला, आपण एक कायदा केला ग्रामपंचायत अधिनियम. बघा लक्ष द्या, ग्रामपंचायत नियम केला, कारण की ग्रामपंचायत अधिनियम संसदेने केला असेल, राज्याच्या विधिमंडळानं. आपण काय केला, ग्रामपंचायत नियम केला. हा नियम आणि उपनियम कोण करत असते, हे प्रशासन करत असते. यालाच आपण काय म्हणतो, प्रशासकीय कायदा. मग याच्यात काय सांगितलं जाईल की ग्रामपंचायतमध्ये किती संघटन असेल, संघटन म्हणजे काय की किती लोक काम करतील, काय काय नावं असतील, त्यांचे कर्तव्य काय असतील, सरपंचाचं कर्तव्य काय, उपसरपंचाचं कर्तव्य काय, त्यानंतर त्यांचे अधिकार काय, सरपंचाकडे कोणते अधिकार असतील, उपसरपंचाकडे कोणते अधिकार असतील, ग्रामसेवकाकडे कोणते अधिकार असतील, त्यांच्या जबाबदाऱ्या काय असतील, ठीक आहे, त्यांच्यावर निर्बंध काय असतील, ठीक आहे, त्यांनी काय गोष्टी कराव्या, कोणत्या गोष्टी करू नये, हे सगळं. सो लक्षात घ्यायचं की नॉर्मली हे सगळं करण्यासाठी प्रशासकीय कायदे असतात. म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ते सार्वजनिक हित जोपासतात, वैयक्तिक नव्हे. आणि प्रशासकीय जे ऑफिसेस आहे या ऑफिसेसचं संघटन, कर्तव्य, अधिकार वगैरे करतात. आणि सर्वात महत्वाचं नाव याच्यामध्ये असेल तर ते आहे डायसीचं. काय नाव आहे, डायसी. हे विचारवंत होते. या डायसींनी काय म्हटलं की नॉर्मली प्रशासकीय कायदा काय असतो, तर प्रशासकीय कायदा हा राष्ट्राचा कायदा असतो. प्रशासकीय कायदा कशाचा कायदा असतो, राष्ट्राचा कायदा. मी तुम्हाला आधी सांगितलं, हा कायदा कोण्या व्यक्तीचा नाही, संपूर्ण देशासाठी आहे. कळलं का, म्हणजे जिल्हाधिकाऱ्याचे कर्तव्य निश्चित करणारा जो कोणता एखादा रूल बुक बनवलं असेल त्या विभागानं, सो तो काय झाला, राष्ट्राचा कायदा झाला. आलं का लक्षात, ठीक आहे. तो राष्ट्राचा कायदा असतो आणि तो काय करतो, जे सर्व कायदेशीर अधिकारी आहेत, जे सगळे अधिकारी आहेत त्यांची कार्य आणि त्यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करतो. बरोबर ना, कारण की तुम्ही ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तुमचे कोड ऑफ कंडक्ट, रूल बुक असतील, ते तुमच्या डिपार्टमेंटनंच तयार केले असतील आणि तो तुमचा काय असेल, तो तुमचा सार्वजनिक कायदा असेल. लिहून घ्या, ठीक आहे. मग तुम्हाला वाटत असेल की सर हे जे प्रशासकीय कायदे म्हणजे आमचे कलेक्टर असतील, आमचे मुख्याधिकारी साहेब असतील, आमचे तहसीलदार साहेब असतील, आमचं प्रत्येक मंत्रालय असेल, हे जे कायदे करतात यांचं उगमस्थान काय असतं, तर लक्षात घ्यायचे, यांना कायदे करण्यासाठी स्त्रोत काय असतात, म्हणजे कोणत्या गोष्टीला अनुसरून यांनी कायदे केले पाहिजे. तर लक्षात घ्यायचं, यांनी जे कायदे अनुसरून केले पाहिजे ते म्हणजे देशाची घटना. यांना हे अधिकार कोण प्रोव्हाइड करतं, तर भारताची घटना, भारताचं संविधान प्रोव्हाइड करतं. त्यानंतर विधिमंडळाच्या कायद्यामध्ये तशी तरतूद असते, ठीक आहे. तुम्ही बघितलं असेल 28 RTI कायद्याचा 28 काय म्हणते, सार्वजनिक प्राधिकाऱ्यांना नियम करण्याचा अधिकार. कळलं का तुम्हाला, आलं लक्षात, ठीक आहे. त्यानंतर देशाचे जे कायदे असतात आणि देशाची जी घटना असते, ठराव असतात, हे ठराव काय करतात, यांना असे कायदे करण्याचा अधिकार देतात, ठीक आहे. त्यानंतर तिसरं ते म्हणजे काय, प्रशासकीय चालीरीती. प्रत्येक ऑफिसच्या काय चालीरीती असतात. फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की नॉर्मली आता अलीकडे सरकारने एक नियम केला होता, एका ऑफिसनं नियम केला होता की फोन केल्यानंतर तुम्हाला काय करावं लागेल, वंदे मातरम म्हणावं लागेल. तसंच पोलीस खात्यात प्रशासकीय चालीरीत काय आहे की जय हिंद म्हणावी लागते एकमेकाला. आलं का लक्षात, ह्या सगळ्या गोष्टी. त्याच्यानंतर काय आहे, त्याच्यानंतर बऱ्याचदा न्यायालय पण काय करतं, न्यायालय पण सांगतं पोलिसांना किंवा एखाद्या डिपार्टमेंटला, न्यायालयाच्या न्याय निर्णयानुसार एखाद्या डिपार्टमेंटला स्वतःचे रूल्स बनवावे लागतात. की फॉर एक्झाम्पल जसं सांगितलं होतं की चित्रपट जे आहे, चित्रपटांवर रेग्युलेट करणाऱ्या बोर्डला सांगितलं होतं की आता राष्ट्रगीत तुम्हाला वाजवावं लागेल, ठीक आहे, असं, ठीक आहे.
त्याच्यानंतर जर बघितलं तर विधिमंडळ, कायदेमंडळ हे जे सगळे स्त्रोत आहेत याला अनुसरून मग हे प्रशासन, ब्युरोक्रासी काय करत असते, कायदे करत असतात. लिहून घ्या, हे लिहा त्याचे उद्देश आणि त्याच्यानंतर याचे स्त्रोत. कळलं का? हे सोर्सेस आहे, या सोर्सेसवरून कायदा करावा लागतो. ठीक आहे. चला मग आता हा जो प्रशासकीय कायदा आहे, या प्रशासकीय कायद्यावरून कोणकोणत्या गोष्टी निर्धारित होतात, एक मिनिट फक्त. ठीक आहे, कोणकोणत्या गोष्टी निर्धारित होतात तर समजून घ्यायचं. सर्वात पहिले की हे निर्धारित करते की प्रशासकीय अधिकारी आहेत, ठीक आहे, सगळे जे अधिकारी आहेत हे अधिकाऱ्यांसाठीचेच नियम असतात ना. हे जे सगळे अधिकारी आहेत या अधिकाऱ्यांनी आपले कर्तव्य कशी वापरावी, कर्तव्यांचा वापर कसा करावा, बरोबर ना. आता तुम्ही अधिकारी झाले म्हणजे तुमच्याकडे एक्स्ट्रीम पॉवर आले का? नाही. तुम्ही कर्तव्याचा वापर कसा करायचा. त्याच्यानंतर दुसरं म्हणजे काय करायचं की कर्तव्याची अंमलबजावणी करताना कोणती कार्यपद्धती असेल. जसं अटक करताना काय करावं लागतं, पोलिसांना त्यांच्या सुटाबुटा सहज जावं लागतं, ओळखपत्र सोबत न्यावं लागतं, वॉरंट सोबत न्यावं लागतं. त्या कार्यपद्धती निश्चित असल्या पाहिजे. त्यांच्यावर जबाबदाऱ्या कोणत्या आहेत की जसं एखाद्याला अटक केली पोलिसवाल्यांनी, सो त्यांच्या आरोग्याची आणि जीविताची जबाबदारी पोलिसांवर असते. कस्टडीमध्ये डेथ झाली तेव्हा पोलिसवाल्यांची आली. ठीक आहे. त्याच्यानंतर काय असतं की त्यांचे कर्तव्य आणि त्यांच्यावर मर्यादा कोणत्या आहेत, की कोणत्या मर्यादा त्यांनी ओलांडू नये. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी नॉर्मली हे ठरवून देत असतात प्रशासकीय कायदे. म्हणजेच इथपर्यंत तुम्हाला एक समजलं की जेव्हा कायदे मंडळ प्रत्यायोजित विधिविधानाद्वारे कार्यकारी मंडळाला त्यांनी कोणतं काम करावं, कसं करावं, कोणत्या पद्धतीनं करावं, अधिकाऱ्यांचे पगार भत्ते काय असतील, कसं वागतील, त्यांचं निलंबन कसं होईल, ऑफिसेस कसे रन होतील, हे करण्यासाठी, हे नियम उपनियम करण्यासाठी जेव्हा अधिकार प्रदान केले असतात तेव्हा त्याला आपण सार्वजनिक कायदा असं म्हणतो. कळलं का? येस ऑर नो? कळलं. आणि जे न्यायाधिकरण स्थापन होत असतात मॅट, कॅट, हे सगळे सार्वजनिक कायद्याच्या शाखा आहेत, लक्षात ठेवायचं. झालं. ही कन्सेप्ट कोण काढली मग? नेपोलियन बोनापार्ट. ठीक आहे. कोणता? ड्रॉइट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह आणि काउन्सिल दे इटॅट पासून याचा सुरुवात झाली होती. ठीक आहे, लिहून घ्या. आता एक लक्षात घ्यायचं की जे प्रशासकीय न्यायाधिकरण असतात, म्हणजे बघा वीज महामंडळ आहे, आरटीओचे स्वतःचे ट्रिब्युनल्स आहेत, हे सगळे प्रशासकीय कायद्याची शाखा आहे. कळलं? आता हे मी खोडतोय. ठीक आहे, हे खोडतोय, लक्ष द्या व्यवस्थित. आता पुढचा मुद्दा तुम्हाला समजून सांगतोय, व्यवस्थित समजून घ्या मुद्द्याला. बोर झालेत का? बोर नका होऊ. ठीक आहे, हा मुद्दा तसा आहे, तरी मी खूप इंटरेस्टिंग करून तुम्हाला शिकवतोय. नाही तुम्ही आजपर्यंत लेक्चर बघितले असतील, नसेल तुम्हाला समजलं. ठीक आहे, सो त्याच्यामुळे हे मुद्दे काढतोय. आणि सर्वात महत्वाचं भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमचा पार्ट 2 तुमच्यासाठी लवकरात लवकर येईल, डोंट वरी. ठीक आहे. चलो आता बघा की सर मग प्रशासकीय कायदे म्हणजे कायदे मंडळानं आपले अधिकार का प्रदान केले. कळलं का तुम्हाला? हे जे प्रशासकीय कायदे आहेत ह्या कायदा निर्माण करण्याची म्हणजे याची निर्माण करण्यासाठी नेमकं कोणते कारण आहेत, अशा कोणकोणत्या गोष्टी आहेत की प्रशासकीय कायदा करणं आवश्यक आहे. कायदे मंडळांनी जर कायदे केले असते, आपले अधिकार जर इतरांना प्रदान केले नसते तर जमलं नसतं का? तर नसतं जमलं. कारण की एक लक्षात ठेवायचं की आपण काय केलं आहे, आपण कोणती कन्सेप्ट स्वीकारली? कल्याणकारी राज्य. तुम्हाला माहित आहे कल्याणकारी राज्यामध्ये लाखो करोडो स्कीम असतात, हजारो स्कीम असतात. या सगळ्यांसाठी संसद कायदा करू शकत नाही आणि अंमलबजावणी करणं हे त्या डिपार्टमेंटकडे असते. सो अशा वेळेस कल्याणकारी राज्याच्या निर्मितीमुळे, ठीक आहे, कल्याणकारी जे राज्य आहे याच्या निर्मितीमुळे आज देशाचा व्यवहार हा काय झाला? कॉम्प्लेक्स झाला. आणि हे व्यवहार सुरळीत चालण्यासाठी त्या डिपार्टमेंटला त्यांचे कायदे त्यांना करू देणं हे बंधनकारक होतं. ठीक आहे, त्यांनाच बरोबर समजते. महिला बालकल्याणला बरोबर समजते महिलांचे कायदे कसे हाताळावेत. ओके, आलं का लक्षात? ठीक आहे, अशा प्रकारे. दुसरं म्हणजे काय असतं? दुसरं म्हणजे की राज्य संस्थेवरचा जो देशात जे औद्योगिकरण आहे, ठीक आहे, हे औद्योगिकीकरण फार वाढलं आहे. लक्षात ठेवायचं औद्योगिकरण जेव्हा वाढतं, इंडस्ट्रियलायझेशन, तेव्हा देशात नागरीकरण वाढतं. नागरीकरण म्हणजे काय? शहरांची व्याप्ती वाढते. शहरं वाढले की समस्या वाढतात, समस्या वाढल्या सोशिओ इकॉनॉमिक समस्या वाढतात. सो याच्यामुळे काय होतं? देशाचा आकार प्रचंड वाढतो. सो हे लक्षात घेण्यासाठी, ठीक आहे, तुम्हाला काय करावं लागतं? प्रशासकीय कायदे करावेच लागतात. त्याच्यानंतर फॉर एक्झाम्पल देशाची जी अर्थव्यवस्था आहे,
ठीक आहे, हे अर्थव्यवस्थेचा आकार प्रचंड वाढून राहिला. सो अशा वेळेस त्यांना त्यांचे कायदे करू द्यावे लागते. फॉर एक्झाम्पल जीएसटी काउन्सिल आहे ना, जीएसटी काउन्सिल काय आहे, जीएसटी काउन्सिलच्या संदर्भात कायदे करण्याचा अधिकार आहे त्यांना. म्हणजे कोणत्या गोष्टीला 5% मध्ये टाकायचं, कुठे 12-18% मध्ये टाकायचं, हे ते ठरवतात. सो हे काय प्रशासकीय न्यायाधिकरण आहे. आलं लक्षात, कळलं. हा, त्याच्यानंतर पुढे नंतर आहे काही ज्या शास्त्रीय बाबी असतात आणि तांत्रिक बाबी असतात. लक्षात घ्यायचं, शास्त्रीय व तांत्रिक बाबी, टेक्निकल बाबी असतात. यांचं नॉलेज काय असतं, हे फक्त संसदेला नसतं, आमदार खासदारांना, कायदे निर्माण करणाऱ्यांना नसतं, त्या डिपार्टमेंटच्या लोकांनाच असतं. सो अशा वेळेस, ठीक आहे, अशा वेळेस त्यांना कायदे निर्माण करण्याचा अधिकार द्यावा लागतो. कळलं का तुम्हाला, ठीक आहे. आणि मग सर आपण असं भारतात कधी केलं का, तर हो बिलकुल केलं. लक्षात घ्यायचं की इंदिरा गांधी सरकारने 42वी घटना दुरुस्ती केली होती 1976 मध्ये. त्याच्यानुसार आपण भाग 14A नावाचा भाग टाकला. कोणता भाग टाकला, भाग 14A, ज्याचं हेडिंग काय आहे, न्यायाधिकरणे. ठीक आहे, न्यायाधिकरणे म्हणजेच ट्रिब्युनल्स, म्हणजेच काय, ट्रिब्युनल्स. आणि लक्षात ठेवायचे हे ट्रिब्युनल्स टेक्निकल गोष्टीवर निवाडा देण्यासाठी असतात. जसं आपले न्यायालय असतात ना, तसंच टेक्निकल गोष्टीवर निवाडा देण्यासाठी हे न्यायालय असतात. ठीक आहे. मग याच्यामध्ये पहिलं आर्टिकल आहे 323A, हे काय आहे, प्रशासकीय न्यायाधिकरण. प्रशासकीय न्यायाधिकरणे म्हणजे फॉर एक्झाम्पल समजून सांगतो की हे मॅट आणि कॅट आहे. सेंट्रलमध्ये सेंट्रल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल आहेत आणि राज्यामध्ये मॅट आहे, महाराष्ट्र ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल. हे काय करतात की जे सगळे कर्मचारी अधिकारी आहे यांच्या सेवा शर्ती नोकरीच्या संदर्भात सगळ्या बाबी हाताळतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमच्या डिपार्टमेंटने तुमचं पेन्शन रोखलं, तुम्हाला मॅटमध्ये जावं लागेल. तुमच्या डिपार्टमेंटने तुमचा पगार रोखला, तुम्हाला मॅटमध्ये जावं लागतं, कारण की तुमच्या डिपार्टमेंटचं नॉलेज यांना जास्त असतं. कळलं. आणि 323B आहे, यामध्ये आहेत इतर न्यायाधिकरण. मग इतर न्यायाधिकरण म्हणजे काय आहे, भाड्यांच्यासाठी आहे, कराच्यासाठी न्यायाधिकरण स्थापन करण्याचा अधिकार आहे, राष्ट्रपतीच्या निवडणुकीसाठी, माल साठ्यासाठी, उत्पादनासाठी हे न्यायाधिकरण निर्माण करण्याचा अधिकार आहे. आणि मग हे काय करतात, हे त्यांच्या डिपार्टमेंटची अंमलबजावणी करतात, डिपार्टमेंटच्या ज्या गोष्टीची. सो हे एका प्रकारे प्रशासकीय न्यायाधिकरणच आहे असं तुम्ही समजू शकता. कळलं का तुम्हाला, या गोष्टी करताय का. ठीक आहे. आता पुढे बघू आपण. चला पुढे आता बघूया की सर मग हे जे आहेत प्रशासकीय न्यायाधिकरण किंवा आपण सार्वजनिक कायदा आहे, ठीक आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ आहे, या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉचा एक्झॅक्ट आपल्याला काही उपयोग आहे का, काही फायदा होऊन राहिला का. तर मी सांगतो तुम्हाला की आपण हे अधिकार म्हणजे ब्युरोक्रासीला कायदे करण्याचा अधिकार दिल्यामुळे आपल्या देशात कोणकोणते फायदे झाले याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. बरं, PYQ तुम्हाला सॉल्व्ह करायचेच आहेत, त्या PYQ मध्ये ह्या गोष्टी कळतील. मग सर याचे फायदे कोणकोणते झाले, तर लक्षात घ्यायचं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की जेव्हा संसद प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करू शकत नाही, ठीक आहे, आणि ऑफिसेसला माहिती आहे की नॉर्मली लोकांचं हित कशात आहे, ते बरोबर कायदे करतात. फॉर एक्झाम्पल आमच्या गावची ग्रामपंचायत असेल, आमच्या जिल्ह्याचं जिल्हाधिकारी कार्यालय असेल, त्यांना बरोबर माहिती आहे की मेळघाटमध्ये कशा प्रकारची स्थिती आहे आणि त्यांच्यासाठी कसे कायदे करावे लागतात. कळलं का. म्हणून लक्षात ठेवायचं की या सार्वजनिक कायद्यामुळे, म्हणजे सार्वजनिक कायदा म्हटल्यापेक्षा आपण काय म्हणू त्याला, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मुळे आज सार्वजनिक हिताला प्राधान्य दिले जातं. ठीक आहे, अधिकारी स्वतःसाठी कायदे करत नाही. दुसरं म्हणजे काय होतं, जे सामान्य न्यायालय आहेत किंवा कायदे मंडळ आहे, लक्षात घ्यायचं, न्यायाधिकरण आपण निर्माण केले ना, आणि न्यायाधिकरण कोण निर्माण केले, सार्वजनिक कायद्याची एक शाखा आहे, म्हणजे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉची एक शाखा आहे. सो त्याच्यामुळे जे सामान्य न्यायालय आहे यांच्यावरचा ताण कमी झाला. आणि इनडायरेक्टली तुम्ही असं म्हणू शकता कायदे निर्माण करण्याचा अधिकार ऑफिसेसला दिल्यामुळे कायदे मंडळाचा ताण पण कमी झाला. कळलं का. होतो ना, कायदे मंडळाचा ताण कमी झाला. आज कायदे मंडळ काय करतं, स्वतःचं जे कायदे निर्मिती करण्याचं जे शस्त्र आहे हे ऑफिसेसकडे देऊन देतं. त्यांना म्हणतात की बाबा तुम्ही आजपासून तुमचे हे कायदे तुम्ही करायचे. कळलं का. ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या सगळ्या गोष्टी आज प्रॉपर पद्धतीनं इथं पाळल्या जातात. आणि बऱ्याच साऱ्या गोष्टी आहेत, यांना काय असतं, यांना तांत्रिक बाबीचं ज्ञान असतं. या तांत्रिक बाबीचं ज्ञान असल्यामुळे आज काय होऊन राहिलं की त्या गोष्टी चांगल्या प्रकारे हाताळल्या गेल्या जातात. फॉर एक्झाम्पल सांगू का, बघा लक्ष द्या. नॉर्मली समजा आता की एखादी PSIच्या संदर्भात वाद आहे, PSIच्या केसचा, ठीक आहे. या PSIची केस जर तुम्हाला न्यायालयात घेऊन जायची असेल
ठीक आहे, न्यायालयात घेऊन जायची असेल तर न्यायालय काय करतं, नॉर्मली सबूत पुराव्यावर चालतं आणि त्यांना पुरावे नाही मिळाले तर हे काय करतात, हे PSIची जी ॲडव्हर्टाइजमेंट आली होती, या ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये समजा असा मुद्दा लिहिला आहे की ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये कधीही बदल करण्याचा अधिकार हा आयोगाला आहे. आयोगानं वेळेवर जर बदल केला तर न्यायालय काय म्हणतं, आयोगाला तो अधिकार आहे, कारण की त्यांच्या डॉक्युमेंटमध्ये असं लिहिलं आहे. तेच जर तुम्ही केस मॅटमध्ये घेऊन गेली तर मॅटमध्ये काय होतं नॉर्मली, ठीक आहे, मॅटमध्ये नॉर्मली तुमच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं काय घेतलं जातं, विचार केला जातो. त्या कायद्यात काय आहे ते महत्त्वाचं नाही, वेळेवर तुम्ही चेंज करू शकता का, खरंच ते विद्यार्थ्यांना बिअरेबल आहे का, ठीक आहे, असा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या तिथं चेक केल्या जातात. हा लक्षात. सो तांत्रिक गोष्टीचं त्यांना काय असतं, ज्ञान असतं. मग मला एक सांगा की समजा कायदे मंडळानं प्रत्यायोजित विधिविधान केलं, म्हणजे आपले अधिकार काय केले, दुसऱ्यांना प्रदान केले, कायदे निर्माण करायचे, अंमलबजावणीचे अधिकार दिले, पण नियंत्रण आणि नियमन दिलं नाही. मग मला सांगा की आता जसं संसदेला कायदा करता येत नाही, कशाच्या विरोधात, संविधानाच्या विरोधात, जर संसदेनं संविधानाच्या विरोधात कायदा केला तर तो कायदा नलिफाईड होतो, तसंच प्रशासकीय अधिकाऱ्याला संविधानाच्या विरोधात कायदा करता येतो का, नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, आता याच्या पुढे आपल्याला दोन कन्सेप्ट शिकायचे आहेत, ठीक आहे. एक शिकायचं आहे ते म्हणजे कायद्याचं राज्य, आणि एक दुसरं शिकायचं आहे काय, नॅचरल जस्टिस. कारण की यांनी जेव्हा कायदे निर्माण केले, ऍक्च्युअलमध्ये मी सार्वजनिक कायदा काय असतो हे तुम्हाला प्रॉपर पद्धतीने समजून सांगितलं, ठीक आहे. सार्वजनिक कायदा कसा असतो, त्याचे फायदे काय, त्याचे तोटे काय, ह्या गोष्टी तर बोलूच, ठीक आहे. पण आता हे जे कायदे निर्माण करतं तेव्हा यांच्यावर काही प्रोटोकॉल्स आहेत का, काही रूल्स आहेत का, ह्या गोष्टी शिकून घेऊ. एकदा हे लिहून घ्या, मग आपण बाकी लिहायला मोकळं. ठीक आहे, चलो आता मी तुम्हाला कॉन्सेप्ट समजून सांगतोय, व्यवस्थित लक्ष द्या, ठीक आहे. सार्वजनिक कायदा समजला ना तुम्हाला, बस जेवढं सांगतो तेवढंच, बाकी गोष्टीसारखं पाठांतर नाही आहे इथं फक्त समजून घेण्यासारखं आहे. सो सर्वात पहिले आपण समजून घेऊ, मी तुम्हाला सुरुवातीला समजून सांगितलं की देशात 3 प्रकारचे मंडळ असतात, ठीक आहे, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युशन आणि ज्युडिशियल. सो हे लेजिस्लेशन प्रत्येक वेळेस प्रत्येक गोष्टीसाठी कायदा करू शकत नाही, म्हणजे कायदा निर्माण करण्याचा अधिकार हा कार्यकारी मंडळाला देते, आपण ज्याला प्रत्यायोजित विधिविधान म्हटलं. आणि याच्या अंतर्गत हे जेव्हा नियम निर्मिती करतात, उपनियम निर्माण करतात, त्यालाच आपण काय म्हणतो, त्यालाच आपण म्हणतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ. कळलं, त्याचे फायदे काय आहेत, तोटे काय आहेत, शब्द कुठून आला, कशा प्रकारे आला हे बघितलं, ठीक आहे. आता दुसरी कॉन्सेप्ट समजून घ्या की आता बघा नॅचरल जस्टिस, ठीक आहे. नॅचरल जस्टिसच्या यादी आपण एक कॉन्सेप्ट समजून घेऊ, ठीक आहे, ज्या कॉन्सेप्टचं नाव आहे रूल ऑफ लॉ, ठीक आहे. काय कॉन्सेप्ट सांगतोय, हे बघा, जो डायसीचं नाव तुम्ही ऐकलं, या डायसीनं काय सांगितलं, रूल ऑफ लॉ सांगितलं. म्हणजे देशात कोणीही कायदा करत असेल, म्हणजे देशात जे अधिराज्य असेल हे कोणाचं असेल, कायद्याचं. म्हणजे देशात सत्ता कोणाची असेल, कायद्याची असेल. म्हणजे देशात सगळ्या गोष्टी आहेत ते कशाद्वारे कन्साइडर असतील, कायद्याद्वारे. ऍक्च्युअलमध्ये ब्रिटिश जे देश आहे, युरोपियन देश, ब्रिटन वगैरे, सो यांनी सांगितलं. यांचं म्हणणं असं होतं की हे बघा, रूल ऑफ लॉ हा कन्सेप्ट कोण आणली, तर डायसीन आणली. कोण, डायसी नाव लक्षात ठेवायचं. या डायसींचं म्हणणं असं होतं की देशात मनमानी सत्ता असू नये, देशात प्रत्येक गोष्ट हे कोणाद्वारे असली पाहिजे, हे असली पाहिजे रूल ऑफ लॉ द्वारे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की देशात असली पाहिजे कायद्याची सर्वोच्चता. म्हणजे देशात सर्वात वर कोण असलं पाहिजे, कोण असलं पाहिजे, सुप्रिमेसी ऑफ लॉ. देशात सर्वात वर असला पाहिजे कायदा. आज तुम्हाला माहित असेल की देशात ना राजा मोठा आहे, ना राणी मोठी आहे, ना देशात राष्ट्रपती मोठे आहे, ना पंतप्रधान मोठे आहे. देशात सर्वात मोठं कोण आहे, कायदा. कायद्याच्या वर या देशात काहीच नाही. सो त्याला म्हणतात सुप्रिमेसी ऑफ लॉ. कळलं. त्याच्यानंतर इक्वॅलिटी अंडर लॉ, म्हणजे कायद्यासमोर समानता असली पाहिजे. काय म्हटलं दुसरं, कायद्यासमोर समानता. हे लिहून घ्यायचं की याचे रूल ऑफ लॉचे तत्व काय आहे. तर पहिलं आहे कायद्याची सर्वोच्चता, म्हणजे देशात कोणताच व्यक्ती मोठा नसेल, देशात सर्वात मोठा कायदा असेल. कळलं का, ठीक आहे, चलो. त्याच्यानंतर इक्वॅलिटी अंडर लॉ. इक्वॅलिटी अंडर लॉ म्हणजे काय असते की नॉर्मली कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान असले पाहिजे. म्हणजे अधिकारी असो, राष्ट्रपती असो, पंतप्रधान असो किंवा सामान्य नागरिक असो, हे कायद्यासमोर सर्व समान असले पाहिजे. याला काय म्हणतात, इक्वालिटी अंडर लॉ. ठीक आहे. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे ॲक्सेसिबल लीगल रिमेडी. जर एखाद्या व्यक्तीकडून एखाद्या व्यक्तीचे अधिकार जर काय केले असतील,
अधिकार काढून घेतल्या गेले असतील किंवा एखाद्या व्यक्तीचे मूलभूत हक्क डावलल्या गेले असतील किंवा एखाद्या कायद्यानं एखाद्या व्यक्तीचे अधिकार काढून घेतले असतील, अशा वेळेस त्याला काय मिळाला पाहिजे? समान, मोफत आणि न्याय मिळाला पाहिजे. लवकरात लवकर ॲक्सेसिबल लीगल रिमेडी. रिमेडी म्हणजे काय? उपाययोजना. ठीक आहे. एखादा कायदा असेल, समजा भारतात एखादा कायदा करण्यात आला आणि या कायद्याद्वारे काय केलं की एखाद्या व्यक्तीचे अधिकारच काढून घेतले, मूलभूत हक्कच काढून घेतले, कोणते हक्क काढून घेतले, तर लगेच त्याला काय असली पाहिजे? उपाययोजना अवेलेबल असली पाहिजे. ठीक आहे. आणि मग काय केलं? आता या एखादा कायदा असेल, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की आता अमरावतीचे जिल्हाधिकारी साहेब आहेत, त्यांनी समजा असा कायदा केला की आजपासून अमरावतीमध्ये कोणीही फिरू शकणार नाही. मग माझ्या वास्तव संचार स्वातंत्र्यावर काय झालं? गदा आली. पण मी काय करेल? मला यावेळेस ॲक्सेसिबल लीगल रेमेडी असली पाहिजे. या निर्णयाला म्हणजे त्यांनी जो प्रशासकीय कायदा केला याला मी घेऊन जाईल कुठे? एखाद्या ट्रिब्युनलमध्ये किंवा एखाद्या न्यायालयामध्ये. आणि न्यायालयामध्ये घेऊन गेल्यावर न्यायालय काय म्हणेल की बाबा हे बघ, संविधानाच्या वर तू मोठा नाही, कारण की तुला जे कायदे करायचे होते त्यासाठी काही स्त्रोत होते, त्यातला पहिला स्त्रोतचा घटना, आणि सगळे कायदे घटनेला अनुसरून असावे, आणि हा कायदा तुझा घटनेला अनुसरून नाही 19चं उल्लंघन करतो, म्हणून तुझा हा आदेश काय केला जात आहे? वगळण्यात येत आहे. आणि त्याच्यानंतर जर देशात तुम्हाला रूल ऑफ लॉ टिकवायचं असेल तर इंडिपेंडंट काय असली पाहिजे? ज्युडिशियरी. न्यायव्यवस्था स्वतंत्र असली पाहिजे. म्हणजे न्यायव्यवस्था आणि कार्यकारी मंडळ एकच नसलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल पूर्वी काय व्हायचं? जेव्हा राजाची सत्ता होती, त्या राजाच्या सत्तेत कसं असायचं मुलांना की त्या ठिकाणी हे बघा, कायदे पण राजाच करायचा, त्याची अंमलबजावणी राजाच करायचा. आता मला एक सांगा, यानेच जर कायदा केला असेल, हाच अंमलबजावणी करत असेल आणि यानं जर मनमानी अंमलबजावणी केली, ठीक आहे, आणि न्यायदान पण कोण करायचं? राजाच करायचा. मग असं जर सगळं राजा करत असेल तर तुमचे हक्क टिकतील का? नाही. राजानं समजा आदेश काढला, आजपासून कोणीही फिरणार नाही नगरामध्ये, ठीक आहे, तुम्ही याला जर रिव्ह्यू राजाचकडे केलं तर राजा म्हणेल का मी चुकीचं आहे? ठीक आहे, नाही ना. म्हणून लक्षात ठेवायचं की न्याय व्यवस्था ही काय असली पाहिजे? कार्यकारी मंडळापासून वेगळी असली पाहिजे. म्हणजे काय होईल की तळे राखणारा चाकणारा असू नये. कळलं का तुम्हाला? ह्या सगळ्या गोष्टी. सो हे काय असतं? याला म्हणतात रूल ऑफ लॉ. ठीक आहे. आता रूल ऑफ लॉ ही जी कन्सेप्ट आहे ही आणखी चांगल्या प्रकारे आपण समजून घेऊ. ठीक आहे. इथं तुम्हाला समजून सांगितली, इथं आणखी चांगल्या प्रकारे सांगतोय. ठीक आहे. पहिली गोष्ट आहे ज्याला आपण काय म्हणतो? रूल ऑफ लॉ. डोक्याच्या वरून चाललं का? नाही ना? हां, नको जायला. रूल ऑफ लॉ. मला सांगा, रूल ऑफ लॉ या कन्सेप्टला नॉर्मली डायसीनं एक्सपोजर दिलं, म्हणजे डायसीनं नाही निर्माण केलेली आहे कन्सेप्ट. ठीक आहे. पण लक्षात ठेवायचं, याला जर सर्वाधिक प्रमाणात एक्सपोजर कोण दिलं असेल, ठीक आहे, या रूल ऑफ लॉला, तर ते कोण दिलं आहे? डायसीनं दिलं आहे. ठीक आहे. पण कन्सेप्ट कोण मांडली? तर त्यांचं नाव होतं एडवर्ड कोक, 1885. ठीक आहे. ही संकल्पना कोण काढली? संकल्पना एडवर्ड कोक. ही झाली परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं. म्हणजेच काय असेल की जेव्हा ऑफिसेस ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ तयार करतात तेव्हा त्यांनी कायद्याच्या सर्वोच्चतेचं तत्व वगळू नये, याला धरूनच केलं पाहिजे. पण याचा जर विकास असेल या कन्सेप्टचा सर्वात मोठा विकास कोण केला असेल तर तो डायसीनं केला आहे. बघा, आता डायसीचं म्हणणं काय? व्यवस्थित समजून घ्या. या डायसीचं म्हणणं असं आहे, ठीक आहे, नॉर्मली जर तुम्हाला कायद्याची अधिराज्य कन्सेप्ट जर अंमलात आणायची असेल तर तुम्हाला 3 गोष्टी असल्या पाहिजे. एक म्हणजे कायद्याची सर्वोच्चता. देशात सर्वात वर कोण नसेल तर कायदा असेल, त्याच्यावर कोणीच नाही. व्यक्तीचं शासन नसलं पाहिजे. शासन कोणाचं असलं पाहिजे? कायद्याचं असलं पाहिजे. ठीक आहे. दुसरं त्याने म्हटलं की कायद्याची समानता. म्हणजे एखादा जर कायदा केला जात असेल तर अधिकाऱ्याने स्वतःला मोठं दाखवू नये. बरोबर ना? कायदे कोण करू राहिले? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ मध्ये अधिकारी. मग जिल्हाधिकारी असं म्हणू शकतो का की सगळे अधिकार माझ्याकडे? नाही. लक्षात घे, जिल्हाधिकाऱ्याला सांगितलं जातं किंवा कोणत्याही ऑफिसरला सांगितलं जातं, सार्वजनिक कायदा म्हणजेच ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ निर्माण करत असताना तू कायद्यासमोर समानता ठेवली पाहिजे. स्वतःकडे सर्व अधिकार नाही केले पाहिजे. कारण की तू वैयक्तिक हितासाठी काम करत नाही, तर तू काम कशासाठी करतोय? ते म्हणजे कशासाठी? ते काम करतोय तू सामाजिक हितासाठी. ठीक आहे. डायसीचं पण एक्झॅक्ट तेच म्हणणं होतं. आणि तिसरं ते होतं म्हणजे काय? कायदेविषयक तत्वांचं वर्चस्व. म्हणजे जे कायद्याचे तत्व आहेत, जे कायदेविषयक तत्व आहेत, ठीक आहे, आणि हे जे तत्व आहेत यांचं काय असलं पाहिजे? वर्चस्व असलं पाहिजे. याच्यावर काहीच नसलं पाहिजे. कळलं का? या गोष्टी करताय का तुम्हाला? याच्यावर काही नसलं पाहिजे.
आता कायद्याची सर्वोच्चता समजलं का, की कायद्याच्या वर काहीच नाही. शासन हे कायद्यानं निर्माण केलं असेल, शासनाने कायदे करू नये. आलं लक्षात. दुसरं, कायद्याची समानता. कायद्यासमोर ना राव ना रंग, ठीक आहे, ना रँक ना फाईल, सगळे काय असले पाहिजे, सारखे असले पाहिजे. आणि कायद्याचे तत्व कधीही डावलल्या जाऊ नये. जेव्हा कायदा निर्मिती तुम्ही कराल ना, तेव्हा कायद्याचं तत्व तुम्ही डावलू नये. पण एक लक्षात ठेवायचं की नॉर्मली काय असतं की याला काही अपवाद आहेत. कारण की देशाचा कायदा जर टिकवायचा असेल, देशाचं शासन चालवायचं असेल, तर एवढ्या गोष्टीला रिजिड राहून तुम्ही करू शकत नाही. सो याला काही अपवाद दिले आहेत. फॉर एक्झाम्पल 72 माहिती आहे तुम्हाला काय आहे, 161 माहिती आहे ना काय आहे. याच्यामध्ये काय आहे, नॉर्मली क्षमादानाचा अधिकार आहे. मग मला सांगा, क्षमादानाचा अधिकार जेव्हा वापरला जातो तेव्हा कायद्याला सर्वोच्चता दिली जाते का? नाही. समजा सर्वोच्च न्यायालयाने जर मला फाशी दिली असेल, ठीक आहे, क्षमादानाचा अधिकार, समजा जर मला सर्वोच्च न्यायालयाने फाशी दिली असेल तर सर्वोच्च न्यायालय कायद्यानुसारच वागलं ना, पण राष्ट्रपती आपला निर्णय बदलू शकतो. म्हणजे हा काय, कायद्याच्या राज्याला अपवाद आहे. कळलं. त्याच्यानंतर आर्टिकल 85 आहे, म्हणजे अधिवेशनाच्या संदर्भातला मुद्दा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 356 आहे, जर कायद्याला अनुसरून एखादी सत्ता नसेल. 365, ठीक आहे, म्हणजे काय असतं, नॉर्मली जर केंद्राचे आदेश जर राज्यांनी नाही हे केले, मानले 365 मध्ये, किंवा आपण 356च घेऊ, 356, ठीक आहे. जर राज्यातली व्यवस्था जर कोलमडली तर राज्यात राज्य आणीबाणी लावल्या जाते. म्हणजे राज्य निर्माण करण्याचे, कायदे करण्याचे अधिकार केंद्राकडे जातात. हे कायद्याच्या सर्वोच्चतेचं किंवा रूल ऑफ लॉचं तत्व वगळण्यात येते. कारण की ऍक्च्युअलमध्ये राज्यांनी कायदे करायला पाहिजे होते, पण आता केंद्र करेल. ठीक आहे, असं. आणि 200 मध्ये नॉर्मली जर संसदेनं कायदा केला, ठीक आहे, तर राज्यपालाने त्याला संमती दिली पाहिजे, पण राज्यपाल काय करू शकतो, त्याला वेटो वापरू शकतो. सो हे जे सगळं आहे ना, हे याचे अपवाद आहेत, लक्षात ठेवायचे. कारण की हे कायद्याला अनुसरून नाही, असमान कृती आहे जरा. ठीक आहे, ह्या सगळ्या गोष्टी म्हणून लक्षात घ्यायचं. आणि एक लक्षात घ्यायचं, बऱ्याचदा काय असतं की तुम्ही एक भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम शिकले, त्याच्यामध्ये काय आहे, जर एखादा खटला चालवायचा असेल किंवा एखाद्याची समजा, ठीक आहे, एखाद्यावर खटला चालवायचा आहे, किंवा एखाद्या वेळेस काय करायचं आहे की एखाद्या व्यक्तीचा तपास करायचा आहे, यावेळेस त्या डिपार्टमेंटच्या व्यक्तीची काय घ्यावी लागते, पूर्व परवानगी. मला सांगा, पूर्व परवानगी घेणे हे कायद्याचं जरा विशिष्टपणा नाही का, वेगळेपणा नाही का? नॉर्मली काय असेल, पवन सर समजा नॉर्मली व्यक्ती आहेत, कोणतेही सामान्य व्यक्ती आहे, पवन सरांवर जर केस चालवायची आहे भ्रष्टाचाराची, तर पवन सरांवर सहज चालते. पण पवन सर जर आता अधिकारी असतील तर पवन सरांची पहिले परमिशन घ्यावी लागते. म्हणजे कायद्यासमोर काय झाला, वेगळेपणा निर्माण झाला. आलं का लक्षात? सो हे सगळ्या गोष्टी, ठीक आहे. म्हणून एक लक्षात घ्यायचं की याच्यावर लक्ष देण्यासाठी, ह्या तुम्हाला गोष्टी कळल्या का? रूल ऑफ लॉ म्हणजे काय समजलं, कोण मांडलं, एडवर्ड कोकनं 1885 मध्ये, त्याचा विकास डायसीने केला. तत्व काय मांडले, हे 3 तत्व काय आहेत समजून सांगितले. याला अपवाद काय आहेत हे पण सांगितले. ठीक आहे. आणि हे असं होऊ नये म्हणून एक मॉन्टेस्क्यू नावाची व्यक्ती होते. काय नाव होतं, हे लिहून घ्या, नंतर समजून सांगतो. ठीक आहे. मॉन्टेस्क्यू नावाची व्यक्ती होते. या मॉन्टेस्क्यूने एक कन्सेप्ट मांडली, ज्याला काय म्हणतात, ज्याला म्हणतात डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर. म्हणजे लक्षात घ्यायचं, काय म्हणतो मी याला म्हणतात डॉक्ट्रिन. डॉक्ट्रिन म्हणजे सिद्धांत ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर. म्हणजे त्यांचं म्हणणं असं होतं की जर तुम्हाला देशामध्ये रूल ऑफ लॉ निर्माण करायचा असेल, कायद्याचं राज्य निर्माण करायचं असेल, तर तुम्हाला सर्वात पहिले काय करावं लागेल की सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडावा लागेल. म्हणजे हे जे मॉन्टेस्क्यू होते, ठीक आहे, किंवा मॉन्टेस्क्यू म्हणतो त्यांना, तुम्हाला जे म्हणायचं ते म्हणा. या मॉन्टेस्क्यूने काय केलं, सत्ता विभाजनाचा सिद्धांत मांडला. यांचं म्हणणं असं होतं की नॉर्मली एक तुम्ही लक्षात घ्या, तुम्हाला जर देशात रूल ऑफ लॉ निर्माण करायचा असेल तर तुम्हाला काही गोष्टीची काळजी घ्यावी लागेल. एक पहिलं म्हणजे काय, एकच व्यक्ती अनेक मंडळात असू नये. पहिला सिद्धांत बघा त्यांनी काय म्हटलं, एकच व्यक्ती अनेक मंडळाचा भाग असू नये. अनेक मंडळाचा भाग असू नये म्हणजे समजलं का तुम्हाला? म्हणजे तोच व्यक्ती कार्यकारी मंडळात, तोच व्यक्ती न्याय मंडळात, तोच व्यक्ती काय असेल, तोच व्यक्ती कशात असेल,
तोच व्यक्ती असेल म्हणजे कार्यकारी मंडळात. आलं का लक्षात? ठीक आहे, म्हणजे एक व्यक्ती फक्त एकाच याचा भाग असला पाहिजे मंडळाचा. पण भारतात कसं आहे, राष्ट्रपती 2 मंडळाचे भाग आहेत, कार्यकारी मंडळात पण आहे आणि कायदेकारी मंडळात पण आहे. पण राष्ट्रपती हे फक्त काय आहे, डिजोर पद आहे, फक्त पदधारी आहे, नामधारी पद आहे, त्याच्यामुळे त्याचा फारसा फरक पडत नाही. कळलं? दुसरं त्यांचं म्हणणं असं होतं की एका मंडळाने दुसऱ्या मंडळाच्या कार्यात हस्तक्षेप करू नये. एका मंडळाने 3 मंडळ बघितली होत ना आपण, त्यातलं दुसरं म्हणजेच एका मंडळाने दुसऱ्या मंडळाच्या, गणपती मंडळ का, दुर्गोत्सव मंडळ का, नाही, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि कायदे मंडळ. एका मंडळाने दुसऱ्या मंडळाच्या कार्यात काय करू नये, हस्तक्षेप करू नये. लक्षात? मग करतच नाही ना. आज जर तुम्ही बघितलं असेल तर संसदमध्ये जे चाललं ते न्यायमंडळात क्रिटिसाइज करता येत नाही. न्यायमंडळात जे चालू आहे ते संसदेत बोलल्या जात नाही. हे तत्व स्वीकारलं जात नाही का? भारतात स्वीकारलं जाते. तिसरं तत्व आहे की एका मंडळाने दुसऱ्या मंडळाचे काम करू नये. एका मंडळाने दुसऱ्या मंडळाचे काम करू नये. आणि भारतात आहेच असं. कळलं का? बघा, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, मंडळ समजले का? मंडळ म्हणजे काय, कार्यकारी मंडळ, कायदे मंडळ आणि न्याय मंडळ. आज एकच व्यक्ती अनेक मंडळाचा भाग नसतो, फक्त याला एक अपवाद आहे. कोण? ते म्हणजे राष्ट्रपती. राष्ट्रपतीच असा एक व्यक्ती आहे. दिसतं का तुम्हाला? नसेल समजत तर बाबा मी हे बघ रे, तुझी आधीच फ्रेमवर्क तयार करून दिली आहे. दिसतं का तुला? हे बघ, कायदे मंडळ वेगळं आहे, कार्यकारी मंडळ वेगळं आहे आणि न्याय मंडळ वेगळं आहे भारतात. बरोबर? एकच व्यक्ती अनेक मंडळाचा भाग असू नये, फक्त राष्ट्रपतीच असा व्यक्ती आहे की जो 2 मंडळाचा भाग आहे. पण उल्लंघन होत नाही या तत्वाचं, कारण की हे स्वतःच्या मर्जीनुसार निर्णय घेत नाहीत. ठीक आहे, नंबर नेक्स्ट, पुढे दुसरं, एका मंडळाने दुसऱ्या मंडळाच्या कार्यात हस्तक्षेप करू नये. कधीच करत नाही. कायदे करत असताना न्यायमंडळ कधीच हस्तक्षेप करत नाही कायदे मंडळात. ठीक आहे. सो 120 आणि 121 नावाचा आर्टिकल आहे जे एकमेकाच्या कार्यात हस्तक्षेप करू देत नाही. आणि एका मंडळाने दुसऱ्या मंडळाचे काम करू नये. कधी बघितलं का तुम्ही? कायदे मंडळाने न्यायमंडळाचं काम केलं, न्यायदानाचं केलं, किंवा न्यायाने कायद्याचं काम केलं? नाही, कधीच नाही. ठीक आहे. पण काही कंडिशन मध्ये होते. आता की जसं तुम्हाला 2 मार्चला एक निर्णय आला. 2 मार्चला काय म्हटलं की जेव्हा तुम्ही निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कराल त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आता एक जजमेंट त्यांनी पारित केलं आणि त्यांचं म्हणणं होतं की आता तुम्हाला जर निवडणूक आयुक्तांची नियुक्ती करायची असेल तर आम्ही एक नियम तयार करून देतो आणि त्या नियमानुसार तुम्ही वागा. ॲक्च्युअलमध्ये न्यायमंडळात नियम करायला पाहिजे होतं का? नाही, पण मनमानी सत्ता चालू होती ना. कायदे मंडळ मनमानी वागत होतं, त्याच्यावर रिमेडी उपाय म्हणून काय केलं होतं, त्या ठिकाणी सेपरेशन, पॉवर ऑफ सेपरेशन वापरण्यात आला. आलं लक्षात? ठीक आहे, चला, कळलं का? ठीक आहे. थकले नसाल तर मी इथून कंटिन्यू करतो, म्हणजे जास्त लेक्चर करायची गरज नाही. ओके, आलं लक्षात? कळलं का? आता याला अपवाद आहेत का? तर आहेत सर, याला पण अपवाद आहेत. मग आता कोणकोणते अपवाद आहेत व्यवस्थित समजून घ्या. पहिला अपवाद याला सांगतोय. पहिला अपवाद आहे डेलिगेटेड लेजिस्लेशन. डेलिगेटेड लेजिस्लेशन मी काय सांगितलं होतं? डेलिगेटेड लेजिस्लेशन म्हणजे काय की कायदे निर्मितीचा अधिकार एक मंडळ दुसऱ्या मंडळाला प्रदान करते. विरोधातच आहे ना. ऍक्च्युअलमध्ये हा काय म्हणतो, मॉन्टेस्क्यू काय म्हणतात, एका मंडळाने दुसऱ्या मंडळाचे काम करू नये. पण डेलिगेटेड लेजिस्लेशन मध्ये काय होतं, कायदे मंडळाचं कायदे निर्माण करण्याचं काम कार्यकारी मंडळ करतं. म्हणजेच इथं काय होणार, हा अपवाद आहे, याच्या विरोधात जाणारं तत्व आहे. दुसरं एक काय असतं, 141 नावाचा आर्टिकल आहे. ठीक आहे. याला म्हणतात जज मेड लॉ. बघा, जज जेव्हा देशासाठी कायदे करतात, न्यायालयाचा अर्थ म्हणजे एखाद्या संविधानाचा अर्थ लावण्यासाठी, 141 काय, इंटरप्रिटेशन ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन. सो जज मेड लॉ जे असतात ना, हे या कायद्याचे वैशिष्ट्य आहे. कारण की एका मंडळाने दुसऱ्या मंडळाच्या कार्यात हस्तक्षेप करू नये किंवा काम करू नये, पण जज काय करतात, कार्यात हस्तक्षेप करतात. ठीक आहे. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं की नॉर्मली ह्या ज्या 2 गोष्टी आहेत, ह्या 2 गोष्टी काय करतात, सेपरेशन ऑफ पॉवरला अपवाद आहेत. म्हणजे बघा, लक्ष द्या की जेव्हा सार्वजनिक कायदा हा मुद्दा आपण बोलतो, तेव्हा सार्वजनिक म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ जेव्हा बोलतो, तेव्हा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह लॉनं ह्या 3 गोष्टी फॉलो केल्या पाहिजे. त्याच्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर आहेत, ह्या गोष्टी सुद्धा काय झाल्या पाहिजे, फॉलो झाल्या पाहिजे. कळलं? हे 2 मुद्दे आहेत, इथं व्यवस्थित समजून घ्या.
ठीक आहे. त्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा सांगतोय जो सर्वात इम्पॉर्टंट तुमच्यासाठी आहे. थकले नसाल तर, आणि मला तरी वाटते आता शेवटच्या क्षणात नका थकू. काय थकण्यासारखं, पहाड खणला का त्या मांजीसारखा. ठीक आहे, लक्षात घ्यायचं. हे इथपर्यंत आपण बघितलं. त्याच्यानंतर आपण काय बघितलं, आपण बघितलं की नॉर्मली, ठीक आहे, रूल ऑफ लॉ काय असतो जो डायसीनं सांगितला. ठीक आहे, त्याचे अपवाद काय आहेत. त्यानंतर ड्रॉईप ॲडमिनिस्ट्रेटिव्ह सांगितलं मी तुम्हाला. ठीक आहे, एवढ्या गोष्टी सांगितल्या. आता एक लास्ट कन्सेप्ट समजून सांगतोय. ठीक आहे, व्यवस्थित समजून घ्या. सो ही कन्सेप्ट फार महत्वाची आहे. नैसर्गिक न्याय तत्व. जेव्हा आपले ट्रिब्युनल्स काम करतात तेव्हा ते कसे काम करतात, नैसर्गिक न्याय तत्वानुसार काम करतात. आता नैसर्गिक न्याय तत्व काय आहे, तर याला म्हणतात नॅचरल जस्टिस, म्हणजे नैसर्गिक न्याय तत्व. म्हणजे निसर्गाला जे न्याय तत्व मान्य आहे त्याचा काय केला पाहिजे, त्याचा वापर झाला पाहिजे देशात. तुम्ही ट्रिब्युनल तयार करा, नाही तर कोर्ट तयार करा, फक्त तुम्हाला काय सोडता येणार नाही, तुम्हाला नॅचरल जस्टिस सोडता येणार नाही. किंवा प्रशासकीय अधिकारी जेव्हा न्यायदानाचं काम करतात, कायदा निर्माण करण्याचं काम करतात, स्वतःसाठी अधिकार निर्मिती करतात, तेव्हा त्यांनी नॅचरल जस्टिसचं तत्व सोडू नये. पहिलं आहे, त्याच्या संदर्भात 2 टर्म आहेत, 2 लॅटिन मॅक्झिम आहेत, व्यवस्थित समजून घ्या. पहिली मॅक्झिम आहे की ज्याचं नाव आहे नेमो ज्यूड इन कॉसा सुआ. काय सांगितलं मी तुम्हाला, म्हणजे बघा की न्यायमंडळ जेव्हा न्यायदान करतं, ठीक आहे, न्यायमंडळ जेव्हा न्यायदान करतं किंवा एखादा अधिकारी जेव्हा न्यायदान करतं. आता फॉर एक्झाम्पल की बऱ्याचशा केसेस ह्या जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयात असतात, म्हणजे कलेक्टरकडे असतात, काही तहसीलच्या केसेस असतात किंवा काही न्यायालयात केसेस असतात. जेव्हा हे न्यायदान होतं तेव्हा तत्व ठरवून दिले आहेत. कोणते, प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस. ठीक आहे, यासाठी 2 मॅक्झिम तुम्हाला शिकावे लागतात. पहिल्या मॅक्झिमचं नाव आहे, मॅक्झिम म्हणजे म्हण समजून घ्या. ठीक आहे, काय आहे, नेमो ज्यूड इन कॉसा सुआ. ठीक आहे, आता हे याच भाषेत आहे त्याच्यामुळे ते तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं ते तुम्ही सांगा, पण मी तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगू शकतो. याला काय म्हणतात, याला म्हणतात रूल अगेन्स्ट बायस. व्यवस्थित समजून घ्या. बघा, लक्ष द्या की तुम्ही नका घेऊ, तुम्ही जास्त सिरियस घेता. ठीक आहे, हा ए नावाचा व्यक्ती आहे. या ए नावाच्या व्यक्तीला मी मारहाण केली, म्हणजे पवन सरांनी मारहाण केली. ठीक आहे, जे की नाही करायला पाहिजे, अमानवी कृत्य आहे, पण पवन सरांनी मारहाण केली. आणि आता ह्या ए न काय केलं, पवन सरांच्या विरुद्ध FIR टाकला. लक्षात घ्या. आणि पवन सरांवरची केस आहे ना, हे पवन सर स्वतःच लढून राहिले. म्हणजे स्वतः लढून राहिले म्हणजे काय, न्यायाधीश पवन सर स्वतः आहेत. आता मला सांगा, पवन सरांनीच मारलं आणि जज पण पवन सर आहे, पवन सर असे म्हणतील का की आरोपी को, ठीक आहे, दफा 312 के तहत असं म्हणतील का, नाही म्हणत ना. म्हणजे लक्षात घ्यायचं, नेमो ज्यूड इन कॉसा सुआ म्हणजे काय, स्वतःच्या केसमध्ये कोणीही स्वतः न्यायाधीश असू नये. चला, पहिला अर्थ लिहून घ्या. काय लिहिसाल अर्थ, की स्वतःच्या केसमध्ये, लक्ष द्यायचं, स्वतःच्या केसमध्ये स्वतः न्यायाधीश असू नये, स्वतः जज असू नये. आणि जर असला तर सर त्याचा अर्थ काय होतो, त्याचा अर्थ असा होतो की तो रूल ऑफ मॅन आहे. म्हणून तुम्हाला माहित असेल की जेव्हा सर्वोच्च एखाद्या ठिकाणी लोकसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्षाला पदावून काढण्याचा ठराव असतो किंवा विधानसभेचा अध्यक्ष उपाध्यक्ष, तेव्हा ते अध्यक्ष पदावर काम करू शकत नाही. त्यालाच काय म्हणतात, नेमो ज्यूड इन कॉसा सुआ. आलं लक्षात, कळलं का रे, कळलं का. म्हणजे लक्षात ठेवायचं, म्हणजेच काय होईल, न्याय कसा असेल, न्याय असेल निपक्षपाती असेल ना, निष्पक्षपाती बनून राहिला ना. आता स्वतः जर जज नसेल तर तो निपक्षपाती असला पाहिजे. आणि नॉर्मली काय असते, बायस म्हणजे काय, पूर्वग्रह दूषित. पूर्वग्रह दूषित म्हणजे काय, एखादा व्यक्ती स्वतः जर जज असेल तर त्याच्या डोक्यात बायसनेस असेल. ठीक आहे, आता मी जज आहे आणि माझ्या मुलाची केस माझ्याकडे आली. ठीक आहे, जर असं जर झालं तर माझ्या मनात बायसनेस असेल. म्हणून लक्षात ठेवायचं, बायसनेसचे 3 टाईप सांगितले, एक वैयक्तिक, एक संपत्ती आणि एक वस्तुविषयक. हे बघा, वैयक्तिक, एक संपत्ती विषयक आणि एक वस्तुविषयक. जेव्हा माझा वैयक्तिक मुद्दा असेल, म्हणजे माझ्या मुलाची केस आली, तर मी खरंच त्याच्या विरुद्ध न्यायदान करू शकते का, नाही. म्हणून एक समजून घ्या, मी कोणा पक्षावर टीका करत नाही.
ठीक आहे. जेव्हा पक्षांतर बंदी कायद्यासारखे प्रकरण येतात आणि आपल्या पक्षाचं असतं ना, त्यावेळेस दुसऱ्या पक्षाला वेगळी वागणूक आणि स्वतःच्या पक्षाला चांगली वागणूक असं दिले जाते. बायसनेस आहे ते. राज्यपाल पण कृती करत असताना स्वतःच्या पक्षाला चांगली वागणूक देतात आणि विरोधी पक्षाला वेगळी वागणूक देतात. हा बायसनेसचा टाईप झाला. मग इथं निपक्षपातीपणा असतो का? नसतो. दुसरं, संपत्ती. समजा एखाद्या केसमध्ये माझा पैशाच्या संदर्भात इन्क्लुडिंग वाद आहे, माझी संपत्ती आहे, माझ्या संपत्तीच्या संदर्भात वाद आहे, मी खरंच ते निपक्षपाती न्याय देईल का? मी काय करेल, माझी माझ्याकडे ठेवून देईल. आणि वस्तू, ठीक आहे, ज्या डिपार्टमेंटची केस आहे त्या डिपार्टमेंटचा माणूस जर माझ्या डिपार्टमेंटचा असेल तर मी त्याच्या विरोधात काम करेल का? नाही करत. आलं लक्षात? पण ही बायसनेस एका ठिकाणी डावलल्या जाते, ते म्हणजे काय? डिपार्टमेंटल. डिपार्टमेंटल जेव्हा तुमच्यावर इन्क्वायरी लागते तेव्हा या ठिकाणी हे कन्सेप्ट नाकारल्या जातात. का बरं? कारण की लक्षात घ्यायचं की इथं तुमचे अधिकारीच तुम्हाला जज करायला असतात. शादी में जरूराना मूवी बघितला असेल ना, बायसनेस होती ना त्याची, स्वतःची होती ना, ठीक आहे. सो त्याने काय केलं, त्या ठिकाणी तिच्या इतर बाजूचा विचार केला. आलं का लक्षात? सो अशा गोष्टी म्हणून लक्षात ठेवायचं की नॅचरल जस्टिसचं पहिलं तत्व आहे नेमो ज्यूड इन कॉसा सुआ, स्वतःच्या केसमध्ये स्वतः काय नसूये, जज असू नये. आणि दुसरं म्हणजे ऑडी अल्ट्रम पार्टम. ठीक आहे, ऑडी अल्ट्रम पार्टम म्हणजे रूल ऑफ फेअर हिअरिंग. ठीक आहे, एक लक्षात घ्यायचं की याचा अर्थ असं होते की जेव्हा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही माझा रिपोर्ट केला, ए नावाचा व्यक्ती आहे आणि वर्सेस बी आहे, या दोघांचा एखाद्या न्यायालयात वाद चालू आहे आणि ए न काय केला, FIR दिला. अशा वेळेस तुम्ही बी ची बाजू न ऐकताच बी ला अटक कराल का? नाही. म्हणूनच लक्षात घ्यायचं की दुसऱ्या व्यक्तीची प्रत्येकाला स्पष्टीकरणाची संधी असावी. प्रत्येकाला काय असावी? स्पष्टीकरणाची संधी. आणि लक्षात ठेवायचं, जर एकाही व्यक्तीला स्पष्टीकरणाची संधी नाही दिली तर न्यायाचं तत्व डावलल्या जाऊ शकते. म्हणून लक्षात ठेवायचं, कधीही प्रत्येकाला वकील निवडण्याचं स्वातंत्र्य असतं. जर त्याला वकील नाही निवडू दिला तर सरकार स्वतःहून त्याला वकील निवडून देतं. कारण की भारतात कोणतं तत्व आहे नॅचरल जस्टिसचं? ऑडी अल्ट्रम पार्टम. आलं का लक्षात? कळतंय का? मला सांगा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळून राहिल्या का? व्यवस्थित कळलं? नॅचरल जस्टिस समजलं? ठीक आहे. मनेका गांधी केस आहे, त्याच्याबद्दल मी नाही बोलत. मनेका गांधी केसमध्ये काय सांगितलं होतं? नॅचरल जस्टिसमध्ये असं सांगितलं होतं की प्रत्येकाला बाजू मांडण्याची संधी असावी. वाटलं तर लिहून घेऊ शकता. मनेका गांधी केसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की प्रत्येकाला बाजू मांडण्याची संधी असावी. आलं लक्षात? सो ह्या सगळ्या गोष्टी हे तत्व आहेत की या तत्वामध्ये म्हणजे प्रशासकीय कायद्यामध्ये, प्रशासकीय कायद्याचा अर्थ काय आहे हा सुरुवातीला मी तुम्हाला समजून सांगितला. ठीक आहे, कसा असतो, कोण तयार करतं, कशासाठी करतं. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं की जर प्रशासकीय कायदा निर्माण करावा लागतो, तुम्ही न्यायाधिकरण निर्माण करता, तेव्हा तुम्हाला हे तत्व सोडता येत नाही. म्हणजे तुमच्या डिपार्टमेंटचे लोक आहात आणि तुम्ही स्वतःसाठी कायदे करताय, म्हणून तुम्ही जर हे तत्व स्वीकारत नसाल तर मग ते चुकीचं आहे. त्याच्यानंतर प्रिन्सिपल ऑफ नॅचरल जस्टिस तुम्हाला ऐकावं लागेल. रूल ऑफ लॉ नुसार तुम्ही कायदे केले पाहिजे. कायदे करत असताना ह्या सगळ्या गोष्टीचा तुम्ही विचार केला पाहिजे. असं नाही की स्वतःसाठी विशेषाधिकार तयार करतोय म्हणजे स्वतःचं कार्य निर्माण करतोय. त्यानंतर हा ड्रॉईट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह शब्द कुठून आला? त्यानंतर कार्यकारी मंडळ आपले अधिकार कसे सोपवते. ठीक आहे, त्याला आपण डेलिगेटेड लेजिस्लेशन म्हणतो, हे पण आपण बघितलं. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण बघितलं की प्रशासकीय कायदा काय असतो, त्याची व्याप्ती काय असते, त्याचा अर्थ काय होतो. त्याच्यानंतर प्रशासकीय कायदे निर्माण करणे ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत. ठीक आहे, त्याचे फायदे काय आहेत हे पण बघितलं. त्यानंतर रूल ऑफ लॉ समजून घेतला व्यवस्थित, त्याचे अपवाद बघितले. त्यानंतर डॉक्ट्रिन ऑफ सेपरेशन ऑफ पॉवर सांगितलं मॉन्टेस्क्यूनं. ठीक आहे, त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण प्रॉपर पद्धतीने बघितल्या. आता मला एक सांगा की तुम्हाला हा मुद्दा व्यवस्थित समजला का? यस ऑर नो? 1 मिनिट द्या मला फक्त. मुद्दा समजला का व्यवस्थित? ठीक आहे. सो हा होता याचा पहिला पार्ट. या पहिल्या पार्टमध्ये आपण काय केलं की ॲक्च्युअलमध्ये सार्वजनिक प्रशासकीय कायदा ही काय कन्सेप्ट आहे. दुसऱ्या पार्टमध्ये याला आणखी चांगल्या प्रकारे आपण काय करू, इलॅबरेशन करू आणि काही PYQ असेल तर ते नक्कीच मी तुमचा घेण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच. कीप स्टडिंग. जय हिंद.